Thank you, Jesus. Thank you, Lord. प्रभूची स्तुती असो. तुम्हा सर्वांचं विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च मध्ये स्वागत आहे आणि जे ऑनलाईन बघत आहेत त्यांचंही स्वागत आहे. आत्ताच मी म्हणाले प्रभूची स्तुती असो, पण का प्रभूची स्तुती असो तर बायबलमध्ये दावीद आपल्याला सांगतो स्तोत्रसंहिता 146:2 मध्ये, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी यहोवाची स्तुती करील, त्याचे गुणगान गाईल, कारण तो जो महान मी आहे म्हणून मी त्याची स्तुती गाईल. तो सर्व स्तुतीस मानास पात्र परमेश्वर आहे म्हणून मी त्याची स्तुती गाईल. त्याच्या महान सामर्थ्याच्या कृत्यासाठी, त्याच्या आशीर्वादांसाठी, त्याच्या पुरवठ्यासाठी आणि त्याच्या विश्वासूपणासाठी मी त्याची स्तुती गाईल. आणि हेच आपल्याला समजतं त्याच्या वचनातून. आणि तेच वचन घेऊन येत आहेत बिशप पीटर सिल्वे आणि पास्टर जयश्री सिल्वे. तर जोरात टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. Amen, amen, amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good morning to all of you. सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. बाहेर सगळ्यांना निवेदन आहे की कृपया खाली बसून घ्या. पोर्च आणि अंगणात जी माणसं आहेत व्हॉलेंटियर्सनी त्यांना व्यवस्थित खाली बसवून घ्या. नवीन जमिनीवर सुद्धा सगळ्यांनी नीट खाली बसा. आता वचन सुरू होत आहे. Amen. आमेन. This morning God is going to speak to you आज सकाळी देव तुमच्याशी बोलणार आहे and He is surely going to bless you. आणि देव नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. Amen. आमेन. Keep your spiritual batteries charged. तुमच्या आध्यात्मिक बॅटऱ्या चार्ज ठेवा. Keep your spiritual batteries charged. तुझी आध्यात्मिक बॅटरी चार्ज ठेव. Speak in tongues. म्हणजे काय? अन्य भाषेत बोल. Amen. राबा शंदो महांदोरो. We'll open our Bibles to 1 Corinthians chapter 14 verse 4. 1 करीन 14वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन. यावेळेला सगळ्यांनी आपलं बायबल काढा. 1 करीन 14:4. He that speaks in an unknown tongue edifieth himself. 1 करीन 14:4 मध्ये असं लिहिलंय, अन्य भाषेत बोलणारा हा आपलीच वृद्धी करतो. Praise God. देवाला धन्यवाद. He that speaks in an unknown tongue edifies himself. अन्य भाषेत बोलणारा आपलीच वृद्धी करत असतो. Now when you speak in tongues, जेव्हा तुम्ही अन्य भाषेत बोलता you need to know it's a heavenly language. त्याला तुम्हाला कळायला हवं की ही स्वर्गीय भाषा आहे. It's a spiritual language given by the Holy Spirit. ही आध्यात्मिक भाषा आहे, पवित्र आत्म्याने दिलेली भाषा आहे. And when you speak in tongues, आणि जेव्हा केव्हा तुम्ही अन्य भाषेत बोलता you are building yourself up on the inside. तुम्ही स्वतःला आतमधून बांधत असता. Amen. आमेन. We have many gadgets and things to build up on the outside, आपल्याकडे अनेक साऱ्या वस्तू, यंत्र, गॅजेट्स आहेत आपल्याला बाहेरून बांधायला. but there is nothing the world can give you to build from the inside. पण हे जग आपल्याला असं काहीच देत नाही की ज्यातून आपली आतून वृद्धी होईल, आतून वाढ होईल. But God gives us. पण देव आपल्याला असं काहीतरी देतो. Amen. Amen. And that is speaking in tongues. आणि ते म्हणजे अन्य भाषेत बोलणं. And when you speak in tongues, जेव्हा तुम्ही अन्य भाषेत बोलता you are strengthening your spirit. त्याला तुम्ही तुमच्या आत्म्याला सबळ करत असता. You are charging the inner man, तुमचा आतील माणूस तुम्ही चार्ज करत असता, whereby you refresh your soul. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जीवाला ताजतवानं आणि सजीव करत आहात. Amen. आमेन. And so the word here edify, आणि म्हणून इथे हा जो शब्द दिलेला आहे वृद्धी करतो, it comes from the same root as edifice, आणि तो एडिफिस या मूळ शब्दातनं येतो, which means to build up ज्याचा अर्थ होतो वाढवणं or construct. किंवा बांधणं. You are constructing yourself when you speak in tongues. अन्य भाषेत जेव्हा केव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही स्वतःला बांधता. इमारत बांधतात ना तसं तू स्वतःला बांधत असतो अन्य भाषेत बोलताना. And so Paul is saying, पॉल म्हणतो when you pray in tongues, जेव्हा तुम्ही अन्य भाषेत बोलाल you are constructing yourself, तेव्हा तुम्ही स्वतःला बांधताय, you are developing yourself, स्वतःला तुम्ही विकसित करताय, and you are fortifying your spiritual life from within. आणि आध्यात्मिक जीवन तुम्ही आतून सुरक्षित करताय. Praise God. देवाला धन्यवाद. It's like plugging your spirit into God's power source. आणि हे असं आहे की देवाच्या सामर्थ्याच्या सोर्सला तुम्ही तुमचा आत्मा प्लग करताय. Amen. Amen. You may not fully understand the words that you speak, आणि जे शब्द तुम्ही अन्य भाषेत बोलता ते शब्द तुम्हाला संपूर्णतः कळणार नाही की व्हॉट डिड आय स्पीक राईट नाउ, मी हे काय बोलले. but your spirit, तुझा आत्मा it is communicating directly with the Holy Spirit, थेट पवित्र आत्म्याशी संभाषण साधत असतो. and you are speaking
mysteries to God. आणि तुम्ही देवाशी गुजे म्हणजे देवाशी तुम्ही रहस्य बोलत असता. And so even if you don't understand the mysteries, आणि म्हणून अन्य भाषेत बोलताना तुम्हाला जरी ही रहस्य कळली नाही the Holy Spirit knows it. तरी पवित्र आत्म्याला माहिती आहे And God knows it. आणि देवाला माहिती आहे. So you don't need to interfere. तर तुम्ही त्यामध्ये मध्यस्थी किंवा लुडबुड करू नका. नाही पण मला कळत नाहीये मी काय बोलते. देवाला आणि तुझ्या आत्म्याला कळतंय. The reason wants to be involved in everything that you do. पण कसं असतं माणसाचे तर्कवितर्क लॉजिक माणसाला सगळ्यात घालायला आवडतात. Amen. Amen. It wants to know what your spirit also is talking. आणि तुझा आत्मा काय बोलतोय ते सुद्धा तुला जाणून घ्यायची प्रबळ इच्छा असते की नाही पण मला कळत नाहीये ना. पण नाही मला कळलं पाहिजे ना. But there are things that if you don't understand too, God knows. पण ज्या काही गोष्टी तुला समजत नाही त्या गोष्टी देवाला माहिती आहेत ना. Amen. सगळंच तुला कशाला समजायला And हवंय? so you think of it like charging your own phone. आणि म्हणून तुम्ही असा विचार करा की स्वतःचा फोन तुम्ही कसा चार्ज करता. You don't see the electricity flowing, तुम्ही इलेक्ट्रिसिटी त्यात वाहताना पाहता का. फोन चार्ज होताना तुम्हाला दिसतं का. but you know the power is flowing पण तुम्हाला एवढं माहित असतं की माझ्या फोन मध्ये सामर्थ्य जातंय शक्ती जातीये because your phone is heated up कारण की तुमचा फोन तिथे थोडा गरम होतोय and it is charged up आणि तो चार्ज होतोय. ती बॅटरी आपल्याला दाखवते पण हिरवी होत चालली and it is usable. आणि आता ती वापरण्यास योग्य किंवा तो फोन आता वापरण्यास योग्य झालाय. So when you speak in tongues, तसं जेव्हा तुम्ही अन्य भाषेत बोलता power is flowing. सामर्थ्य आपल्यातनं वाहतं बेटा. Amen. आमेन. That same power तेच सामर्थ्य that the Lord Jesus had जे प्रभू येशू ख्रिस्तांकडे होतं is now flowing in you. आता तुझ्यामध्ये वाहत आहे. Amen. Amen. You get spiritual strength, मग आध्यात्मिक सामर्थ्य तुम्हाला शक्ती मिळते. you get wisdom, तुम्हाला ज्ञान मिळतं. you get peace, शांती मिळते and you get joy. आणि आनंद मिळतो तो वेगळाच. Amen. आमेन. I mean, you need to check it up. आणि तुम्ही स्वतः तपासायला पाहिजे. So in simple words, म्हणजे साध्या सुध्या शब्दात म्हणायचं तर speaking in tongues अन्य भाषेत बोलणं makes you stronger अन्य भाषेत बोलून तुम्ही अजून बलवान होता. in the inner man, आतून तुमचा माणूस बळकट होतो. in the spirit man. आत्मा माणूस बळकट होतो. One day, many years back, एके दिवशी अनेक वर्षांपूर्वी when I was praying, एके दिवशी अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मी प्रार्थनेला the बसलो Lord told me, प्रभू मला म्हणाला your spirit is like a thin bamboo. तुझा आत्मा एका अगदी सडपात्र आणि बारीक बांबू सारखा I आहे. said, why? तर मी प्रभूला विचारलं पण असं का. He said, तर प्रभू म्हणाला you are weak on the inside. तू आतून अशक्त आहेस. So speak in tongues अन्य भाषेत बोल and I will make you like an oak tree. म्हणजे मी तुला एका मोठ्या झाडासारखं करीन. And from then on, तेव्हापासून पुढे I continued speaking in tongues. मी अन्य भाषेमध्ये बोलतच राहिलोय. That's why Smith Wigglesworth said, आणि म्हणून स्मिथ विगल्सवर्थ सुद्धा म्हणाले I'm much more bigger from the inside than on the outside. मी बाहेरून जे काही दिसतो त्याच्यापेक्षाही मी आतून फार 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 मोठा आहे. Praise God. माझ्या बाहेरच्या दिसण्यावर जाऊच नका. मी आतून फार बलवान आहे. Now it's God's way of helping you to grow from the inside. आणि ही एक देवाची रीत आहे तुम्हा लोकांना आतून वाढवायची सवय करायची. We need to grow from the inside out. आपण आतून बाहेर वाढलं पाहिजे. Amen. आमेन. You cannot live on last year's anointing. गेल्या वर्षीच्या अभिषेकावर तुम्ही जगू नाही शकत. You cannot live on last week's anointing. गेल्या आठवड्याच्या अभिषेकावरती सुद्धा तुम्ही जगू शकत नाही. त्या बाबतीत म्हणायला गेलं In तर fact, you cannot live yesterday's anointing आणि today. कालच्या अभिषेकावर सुद्धा तुम्ही आज जगू शकत नाही. इट्स अ डेली डोस. You need a fresh anointing today. तुम्हाला आज सुद्धा ताज्या अभिषेकाची गरज आहे. That's why David says, fill me with a fresh anointing. म्हणून दावीद म्हणाला ना तुझ्या ताज्या तेलाचा मला अभ्यंग कर. म्हणजे काय तुझ्या अभिषेकाने मला भर. You cannot fight today's battle with yesterday's strength. आजचं युद्ध कालच्या ताकदीवर तुम्ही काय लढायला चाललाय. Amen. आजचं युद्ध लढायचंय ना तुम्हाला आज गुडघे टेकून ताकद घ्यावी लागेल. मग पुढे स्टोरी. What God did last year was good, देवाने गेल्या वर्षी जे केलं ते चांगलंच होतं. but that was yesterday's manna. पण तो कालचा मानना आहे. That was last year's manna. तो गेल्या वर्षीचा मानना आहे. And if you touch that manna today, it आणि will stink. आज जर त्या तुम्ही गेल्या वर्षीच्या किंवा कालच्या मांद्याला हात लावला तर त्याला दुर्गंधी येणार It आहे. will give worms. आणि त्यातनं आळ्या बाहेर पडणार आहेत. तो शिळा झालाय शिळा. You need fresh fire तुम्हाला ताज्या आगीची गरज आहे. because every season is different. कारण प्रत्येक ऋतू वेगवेगळा असतो. Every situation is different. प्रत्येक परिस्थिती माणसाच्या Every time is जीवनातली different. वेगवेगळी असते. प्रत्येक वेळ काळ माणसाच्या जीवनातली वेगळी असते. काल तसं तर आज तसं तर उद्या आणि काहीतरी. Amen. आमेन. Because the word of God tells us कारण देवाचा शब्द आपल्याला सांगतो that in the last days, शेवटच्या दिवसात people will be lovers of pleasure. लोक सौख्यावर आरामावर गमती जमती मजा टाइमपास पार्ट्या या सगळ्यावरती लोक शेवटच्या दिवसात खूप प्रेम करणार. 2 Timothy 3:2-4. आणि 2 तिमोथी 3
2 ते 4 मध्ये याचा उल्लेख आहे. 2 तिमोथी 3 अध्याय 2 ते 4. Lovers of money, लोक पैशावर प्रेम करणारे lovers होणार. of self, लोक स्वतःवर प्रेम करणारे more होणार. than lovers of God. आणि देवापेक्षाही जास्त लोकांचं स्वतःवर प्रेम असणार, पैशावर प्रेम असणार असे शेवटचे The दिवस world असणार. is getting noisier. आज जग फार गोंगाटाने भरत The चाललंय. world is getting darker. आज जग अंधाराने भरत The चाललंय. world is getting more distracted. आज जग अजून विचलित होत चाललेलं The आहे. more the world gets distracted, आणि हा जगाचं आकर्षण सुद्धा फार वेगवेगळ्या the गोष्टी more they will suffer. आणि जेवढं जास्त जग व जगातल्या माणसांचं आकर्षण असं बदलत राहील तेवढं जास्त जगाला आणि जगातल्या माणसांना त्रास हा होणारच आहे. कंटाळ शेवटचा आहे. They will not have peace. त्यांना नाही शांती They मिळणार, will not have joy. त्यांना आनंद मिळणार They नाही, will not have confidence. त्यांना विश्वास प्राप्त होणार नाही. And that means याचा अर्थ the people of God देवाचे लोक must burn brighter. म्हणजे देवाच्या लोकांनी अजून प्रखर असं जळायला हवंय. The more the world becomes dark, आणि जेवढं हे जग काळं काळं अंधार the बने more Christians should become light. तेवढं ख्रिश्चन लोकांनी प्रकाश पसरवणारं व्हायला हवंय. The more people should become stronger. आणि तेवढं प्रभूमध्ये लोक स्ट्रॉंग व्हायला हवे. Our people should pray stronger. आणि तेवढं आपल्या लोकांनी प्रभूतल्या लोकांनी प्रार्थना स्ट्रॉंग करायला हव्यात. And we should live a fuller life in His presence. आणि देवाच्या सहवासात आपण अगदी परिपूर्ण भरघोस जीवन जगायला So हवं. you have to learn to keep your spiritual batteries always charged. तर तुम्हा लोकांना हे शिकावं लागेल की तुमची आध्यात्मिक बॅटरी तुम्ही सारखी चार्ज ठेवली पाहिजे. ढेपाळल्यासारखं राहायचं नाही आणि वागायचंही नाही. My wife always charges her phone at night. माझी बायको ना रात्री नेहमी फोन चार्ज करते. म्हणजे And in the morning she just puts it off. रात्री चार्जिंगला ठेवून देते आणि मग सकाळी काढून घेते. Because the whole day then she'll full charge म्हणजे phone she has in hand. दिवसभर बॅटरी चार्ज नाही. I लोकांची always कधी-कधी, forget. मेरा बैटरी कम हो गया, मेरा बैटरी मर गया था, मेरा नहीं मरता. I always forget to charge my battery. आपण मी नेहमी phone. विसरतो. माझी बॅटरी चार्ज करायला मी नेहमी विसरतो फोनची. And then I remember, मला oh, आठवतं. my phone is not charged. अरे माझा फोन चार्ज And see, नाहीये. when you want to make a call, आणि मग एखादा फोन करायचा असेल महत्वाचा that time की त्यावेळेला your phone is not charged. फोन साथ देत नाही कारण फोन चार्ज नाही. Amen. आमेन. It's okay if I do it with my phone, आणि ठीक आहे माझ्या फोन सोबत मी असलं सगळं केलेलं चालतंय. but don't do it with your life. पण जीवनाशी असले खेळ महाग पडतात. Amen. आयुष्याचा खेळ असा खेळला तर महाग पडतो. आखिर में वो फोन है चल जाएगा, खुद का नहीं वापरा दूसरे का वापर. Amen. आमेन. You can't expect to glow for God पण देवासाठी तुम्ही तोवर चमकणं अपेक्षित ठेवू शकत नाही if you don't plug it into God. जोर तुम्ही देवाला प्लग होत नाही. स्वतःचं जीवन देवाला प्लग करावं लागेल. Amen. म्हणजे काय देव म्हणतो तसं That's why करावं I लागेल. plug into God every morning. म्हणून मी रोज सकाळी पहिलं देवाला प्लग होतो. So, and that's what speaking in tongue does. आणि अन्य भाषा बोलून ना ही कामं होतात. It recharges your spirit. अन्य भाषा तुझ्या आत्म्याला परत रिचार्ज करते It reconnects your heart to heaven. आणि तुझं हृदय ना स्वर्गाच्या संपर्कात परत आणते. It makes the divine current flowing all the time. आणि दैवी करंट तुझ्यातनं सारखा वाहता ठेवते अन्य भाषा. You are equipped आणि मग तुम्ही सज्ज होता. when you need it most. जेव्हा केव्हा तुम्हाला जास्तीत जास्त गरज असते तेव्हा तुम्ही सज्ज असता, तयार असता की आता मी रेडी आहे. You see, when the phone battery gets low, तुम्हाला माहिती असेल जेव्हा फोनची बॅटरी लो होते the screen always dims. स्क्रीन नेहमी अंधारी होऊन जाते कारण बॅटरी नाहीये. The sound fades away. आणि आवाज सुद्धा नीट येत The नाही. signal weakens. सिग्नल पण अशक्त होतो. So many problems. अनेक समस्या आता फोन का ज्ञान You तो may सारों have को बहुत है. iPhone, but it will not be useful. मग ऍपलचा आयफोन असला तरी तो कामाचा नाही कारण तो डिस्चार्ज आहे. And so when you plug it in, तर जेव्हा तुम्ही प्लग कराल it lights back. मग परत त्याची बॅटरी चार्ज झाली की सगळं नीट चालतं. And that's what praying in tongues does for your soul. अन्य भाषेत प्रार्थना करून तुझ्या जीवात अशीच कामं होत असतात. It lights you back up. आणि परत तुम्ही मग प्रकाशमान It होता. keeps your inner man alive. परत तुमचा आतला माणूस सजीव जिवंत You are होतो. energized. मग तुम्हाला स्फूर्ती प्रेरणा You ऊर्जा are मिळते. built up. मग तुम्ही बांधले जाता. You are alert. मग तुम्ही अलर्ट You are full सावधान of faith. राहता आणि विश्वासाने भरता. Amen. ढेपाळलेले जगत नाही. And D.L. Moody once said, D.L. मूडी एकदा म्हणाले I keep talking about being filled and filled with the Holy Spirit मी पवित्र आत्म्याने भरण्याविषयी बोलत राहतो because कारण we all have a tendency to leak. आपल्या सगळ्यांमध्ये एक वृत्ती आहे की आपल्या बॅटऱ्या फार लीक होतात. And that's so true, आयुष्याच्या isn't it? आपल्या आयुष्याची बॅटरी सारखी गळतच असते, सारखी लीक आहे. Every day we have a leak of little joy, little peace, रोज आपल्या आयुष्यामध्ये बघा थोडासा आनंद लीक झालाय, थोडीशी शांती गळली a आहे, little patience, नाही तर थोडासा धीर लीक आहे, कितना सारा a लीक little आहे. loss of peace when the boss yells at us. थोडं काही बॉस आपल्याला ओरडला तर गेली शांती गेली. Amen. आमेन.
little bit kids fighting at home, we lose our patience more than them. थोडं घरामध्ये मुलांची भांडणं झाली की मुलांचं तर सोडा, आपल्यातलाच धीर जातो. And that's why you have got to keep refilling all the time. आणि म्हणून तुम्ही सारखं सारखं रिफिल परत परत देवाकडे येऊन अन्य भाषेत बोलून स्वतःला चार्ज केलं पाहिजे. David said, my cup runs over. दावीद म्हणाला ना, माझा पेला भरभरून वाहतो. In other words, दुसऱ्या शब्दात my phone is 100% चार्ज, charge. माझा फोन 100% चार्ज आहे. Amen. आमेन. Always 100% charge. नेहमी माझा फोन 100% चार्ज. And so speaking in tongues अन्य भाषेत बोलणे keeps your cup overflowing तुमच्या always. पेल्याला भरभरून ठेवतं, जीवनरूपी पेला. Somebody asked me, कोणीतरी मला विचारलं, Bishop, why should I pray in tongues every day? बिशप मी रोज अन्य भाषेत का प्रार्थना करायची? And I told him, तर मी त्यांना म्हणालो, because कारण your spirit has a slow leak. तुझ्या आत्म्यामध्ये थोडं थोडं ना रोज लिकेज आहे. And the more you live, आणि जेवढं तू जगणार the more life drains you. तेवढं ते आयुष्य तुझ्यातनं गळणार. There are so many things in the world that drains you. जगात अनेक गोष्टी अशा असतात ना की ज्यामुळे आपण गळतीकडे लागतो आणि आपल्यात लिकेज सुरू होतं. Every fear, every worry, बरंच काय असतं ना, कधी भीतीच वाटते, कधी टेन्शनच येतं, every conflict, आणि कधी काय संघर्ष होतो, वादविवाद होतात, जमत नाही, खटके उडतात, भांडणं होतात, शांती जाते, it धीर takes नाही. something out of you. आणि तुझ्यातनं रोज काहीतरी हे जग काढून घेतं. But when you start praying in the spirit, पण आत्म्यात जर तू अन्य भाषेत बोलून प्रार्थना सुरू केली, strength comes back in you. परत ती शक्ती तुझ्यात येते. That strength ती शक्ती which can only come from God. जी केवळ देवाकडूनच येऊ शकते. Praise God. देवाला धन्यवाद. And so there is no option. मग आता पर्यायच नाही. If you want the strength of God, तुम्हाला जर देवाची ताकद हवी असेल, you cannot go visiting other shops. तुम्ही इतर दुकानांमध्ये जाऊ नाही शकत. You have to go to the shop of God. तुम्हाला देवाच्या दुकानातच यायला लागेल. Amen. आमेन. And the only way to get it done is speaking in tongues. आणि ते करून घ्यायची एकच रीत आहे, ते म्हणजे अन्य भाषेत बोलणे. Jude 1:20 tells us so यहूदा clearly. 1:20 आपल्याला क्लिअरपणे सांगत आहे, Building up yourself on your most holy faith, praying in the Holy Ghost. स्वतःला परम पवित्र विश्वासामध्ये पवित्रतेनं वाढवणं अन्य भाषेत प्रार्थना करून. See, that is the way, only way you can build yourself up. ही एकच रीत आहे स्वतःला प्रभूमध्ये बांधायची, वाढवायची. That means म्हणजे the more you pray in tongues, जेवढं जास्त तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना कराल, the stronger your spirit becomes. तेवढं तुझा आत्मा शक्तिमान होईल. Amen. आमेन. Full. अगदी भरून जाईल. Always full. अगदी नेहमी भरलेला असेल, Not half full, अर्धा भरलेला not नाही quarter full, किंवा क्वार्टर नाही, fully charged. अगदी फुल चार्ज असेल. Amen. आमेन. If you want to live out of depression, जर तुम्हाला नैराश्यातनं बाहेर पडून जगायचं असेल, if you want to come out of depression, म्हणजे सिरियसली जर तुम्ही देवाला घेऊन तुम्हाला नैराश्यातनं बाहेर if you पडायचं want असेल, to come out of fear तुम्हाला भीतीतनं बाहेर and पडायचं असेल anxiety, आणि चिंतेतनं बाहेर पडायचं असेल, keep your spirit fully charged तर स्वतःच्या आत्म्याला संपूर्ण चार्ज ठेव. by speaking in the Holy Ghost. ते कसं? अन्य भाषेमध्ये बोलून. Amen. आमेन. And that keeps you strong even from temptation. आणि त्यातनं मग तुम्ही मोहपाशांमध्ये सुद्धा खंबीर राहता, मोहात पडत नाही. And when you stop praying, आणि प्रार्थना करणं सोडलं ना, surely you will start leaking. मग नक्की तुम्हाला परत ती लिकेज आणि ती गळती लागणार. And when the fire goes out, आणि तुझ्यातली ती आग गेली, the lizards come in. मग काय होतं की Lizards come in. पाली आत येतात. पाली, Amen. चिपखली पाली. And then you come to know, oh, these lizards were there in my house. मग तुम्हाला कळतं, अरे बापरे, माझ्या घरात पाली आहे. You have seen it. तुम्ही पाहिलं असेल. When a cooking fire dies down, समजा स्वयंपाकाची आग गेली, the insects and reptiles creep near. तर मग तिथे किडे, सरपटणारे किडे जवळ येतात. But when it is red hot, पण जर ती आग एकदम भडकलेली असेल, nothing comes close. तर जवळ काही येत नाही. चुली पेटवल्यानंतर असले अनुभव येतात. Even in the jungles you see, जंगलात तुम्ही बघत असाल, the people who are camping there, जे लोक जंगलात जाऊन कॅम्पिंग वगैरे करतात ना, at night they always light up a fire रात्रीच्या वेळेला ते आग लावतात ना, to keep the wild animals at bay. अशासाठी की जंगली जनावरं लांब राहावीत. When the fire dies down, all the wild animals come near. आणि ती आग विझली की सगळी जंगली जनावरं जवळ येतात. कारण As आपण long as जंगलात. your fire is burning inside of you, तसं तुझी आग जोर आतमधून जळत आहे, no demonic forces will come close to तर you. एकही सैतानी शक्ती तुझ्या जवळ येऊ शकणार नाही. No plague shall come near your dwelling. एकही पीडा तुझ्या घराजवळ येऊ नाही शकणार. No depression will attack your mind. नैराश्य तुझ्या मनावर हल्ला करू शकणार No नाही. anxiety will touch you. चिंता, टेन्शन तुला हात लावणार नाही. You will not be ruled by worldly emotions. आणि जगिक भावनांद्वारे तुझ्या राज्य होणार नाही. You
You will rise up above all these factors या in सगळ्या Jesus' name. घटकांच्या वर येशूंच्या नावात तू येशील Nothing moves you. आणि तू कुठल्याही गोष्टीने हादरणार नाही. Nothing topples you. कुठल्याही गोष्टीमुळे तू ढासळणार नाही. Nothing shakes you. कुठल्याही गोष्टीमुळे तू हादरणार नाही. You will be like Jesus walking on this earth. तर तू येशू सारखा या जगात चालशील. Amen. Praise आमेन. देवाला God. धन्यवाद. So keep the fire burning always, तर तुझ्या आतली आग नेहमी अशी पेटलेली ठेव. and the devil will never come near the altar. आणि सैतान मग कधी वेदीजवळ येणार नाही. Having Give the me altar on- oil in my lamp, keep me burning. Give me oil in my lamp, I pray. Say- Give me oil in my lamp, keep me burning till the break of day. Amen. Come on, they sing. Praise God. Yes, हे that's true. असं हे कुठून येतं? आगी पेटलेल्या आहेत म्हणून येतं. Say, only having the altar is not enough. Fire should be on the altar. फक्त वेदी लावून काय फायदा? वेदीवर आग पाहिजे ना. Amen. आमेन. आमच्याकडे वेदी आहे, आमच्याकडे पेटलेली वेदी आहे. फरक आहे. And so if you learn to spend time daily speaking in tongues, तर तुम्ही जर हे शिकून घेतलं ना की रोज जर अन्य भाषेमध्ये थोडंसं बोललात not out of duty, आणि बाकी कर्तव्य आहे हमारे में करते हैं म्हणून करायची गरज but नाही, out of delight, पण आनंदाने प्रभूशी बोलायला चाललोय रे. you will carry heaven's fire within you. असं स्वर्गीय आग तुझ्यामध्ये येईल ना. You have to carry heaven's fire wherever you go. स्वर्गीय आग स्वतः घेऊन फिरायचं की समोरच्यानी म्हणावं तुम्हाला बघूनच बरं वाटलं हो. Praise God. बस That heavenly fire should be there in you all the time. अशी स्वर्गीय आग नेहमी आपल्यामध्ये पाहिजे. Even when you walk into your job, जेव्हा तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये जाता peace will follow अशी you. शांती तुमच्या मागे Confidence will follow एक you. विश्वास तुमच्या मागे When मागे you sit in the house, जेव्हा जाऊन घरात बसता joy will overflow in आनंद. every room. प्रत्येक घरातल्या प्रत्येक खोलीत आनंद व्हायला पाहिजे. Praise God. Amen. When you enter the kitchen, there will be joy. स्वयंपाकघरात तुम्ही आल्यानंतर आनंद असेल. When you are seated in the living room, there will be joy. लिव्हिंग रूम मध्ये हॉल मध्ये बसल्यावर आनंद असेल असं पाहिजे. Glory ग्लोरी to God. ग्लोरी Yes. जोसेफ ग्लोरी. Sometimes you don't have words to speak. आणि कधी कधी शब्द सापडत नाहीत बोलायला. When I speak about God, I find that words are not enough. आणि देवाविषयी जेव्हा मी बोलत असतो ना कधी कधी मला असं वाटतं शब्दच पुरेसे नाहीयेत. कसं सांगू. When you face a storm, आणि जेव्हा एखादं वादळ तुमच्या जीवनात येतं calm will rule your heart. तेव्हाही तुम्ही शांत राहाल. Amen. आमेन. See, you don't have to chase blessings. तुम्ही आशीर्वादांच्या मागे धावायची गरज नाही. Blessings will chase you आशीर्वाद तुमच्या मागे धावतील. because the presence of God is always drawn to those who stay plugged into Jesus. कारण देवाचा सहवास नेहमी अशा लोकांच्या जवळ असतो की जे येशूंमध्ये प्लग असतात. Amen. आमेन. So sometimes when I want to, relax and just watch my phone, तर कधी कधी जेव्हा मला थोडा आराम करायची इच्छा होते आणि माझा फोन मी काहीतरी बघायला घेतो most of the time I forget to plug, as I told you. आणि जास्तीत जास्त वेळेला तो डिस्चार्ज असतो आणि मग मला ते प्लग करावं लागतं. But when I'm watching, then I plug it. पण मग मी ते बघायला बसलो की तिथे प्लगला लावतो. See, when I'm watching, it is being म्हणजे मी recharged. बघत पण आहे आणि त्यावेळेला ते रिचार्ज पण होत आहे. Amen. आमेन. But that is a dangerous place to be in. पण ते जरा धोकादायक स्पॉट आहे तो. वो It's- स्पॉट थोडा डेंजरस आहे. It's always better that you are charged before you fight the battle. आणि तुम्ही ना युद्ध करण्या अगोदर चार्ज असलेलं बरं. ते फोन सोबत ठीक आहे आयुष्यात नाही चालणार. Amen. आमेन. Jesus said, येशू म्हणाले come to me, माझ्याकडे या. all you labor and are heavy laden, अहो कष्टीवर भाराक्रांत जनो मजकडी आहे. and I फक्त will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. हे फक्त शनिवारच्या लोकांसाठी सांगणारं वचन नाही हो. बिलीवर लोकांनाही लागतंय ते. And so when you pray in the Spirit, त्या आत्म्यात जेव्हा तुम्ही प्रार्थना करता you are in fact entering that rest. उलट पक्षी तुम्ही त्या विसाव्यात प्रवेश करत असता. मध्ये 11:28 The pressure breaks, आणि मग दबाव निघून जातो. the anxiety fades, दबाव तुटतो, चिंता नाहीशी होते and the peace of God takes over आणि your life. देवाची शांती तुझ्या जीवनाचा ताबा घेते. Amen. आणि मग लोक म्हणतात इनके लाइफ में इतना कुछ हो रहा लेकिन कितने शांति से रह रहे हैं ना. और शांति का प्रभु लेके घूम रहे हम लोग. Say, Amen. आमेन. कुछ नहीं होता. क्यों? प्रभु हमारे साथ है. And so people may think that you have lost your mind तर लोक तुम्हाला बघून असं म्हणतील वेडे झाले. because when you are walking in that kind of heavenly rest, का अशा पद्धतीच्या स्वर्गीय आरामात आपण चाललो ना they think that we are out of our mind. लोकांना असंच वाटतं आपण वेडे झालोय. Oh, they are stepping into the hospital, but they are still at peace. अरे दवाखान्यात जातात तरी पण एवढे शांत आहेत. मग They काय have आता? lost their job, they are still at peace नोकरी गेली तरी पण शांत आहेत. मग काय because they are करायचं? speaking in tongues. ते अन्य भाषेत बोलत असतात म्हणून असे शांत असतात कुठल्याही वादळामध्ये. मग दवाखान्यात जायच्या आधी मयत घेऊन जाऊ का? See, they will say, don't you realize what you are up against?
ते लोक म्हणतील, अरे तुम्हाला कळत नाहीये का तुमच्या आयुष्यामध्ये काय, अरे Do you मालूम है realize क्या? what you're going through? मालूम है क्या सिस्टर आपके लाइफ में क्या हो रहा है? You should be worried. तुम्हाला टेन्शन आलं You पाहिजे should look worried. आणि तुम्ही दिसले पण टेन्शनचे पाहिजे. Then the world is happy. मग जगाला आनंद होतो की आज तोंडावर 12 वाजलेत बरं का. See, they want you to be looking worried in your trouble. लोकांचं असं असतं, लोकांना आपल्या तोंडावर 12 वाजलेलेच They बघायचे don't असतं. like Jesus sleeping on the stern when storms arise. जेव्हा वादळ येतात ना तेव्हा ना लोकांना येशू असे कुशीवर झोपलेले आवडत नाही. Nobody likes it. नाही आवडत कोणाला की वादळ आलं आणि हे कसे असे But झोपले. Jesus was teaching his अरे disciples, पण येशू शिष्यांना शिकवत होते, this is the heavenly rest. हा स्वर्गीय विसावा आहे, Copy me. हा स्वर्गीय आराम Imitate me. आहे. माझं अनुकरण करा, माझ्या मागे चला, मी करतो तसं करा. You can still smile and say, तुम्ही तरी हसायचं आणि म्हणायचं no, नाही I'm not worried. मला नाही काय काय, I've already been plugged in Jesus. मला टेन्शनच नाहीये काही, मी येशूमध्ये स्वतःला असं प्लग केलंय की नाव नो टर्निंग बॅक. His peace has gone before me. त्याची शांती माझ्या पुढे गेली आहे, His peace is inside me. त्याची शांती माझ्या आत आहे, His peace is around me. त्याची शांती माझ्या भोवती आहे. Because I just spoke in tongues and कारण मी came. आत्ताच जस्ट 2 मिनिट पहिले अन्य भाषेत बोलून आली. See, when you live in His presence, आणि असं त्याच्या सहवासात आपण जगलो you ना, don't have to worry about how you will pay your rent, how you will pay the school fees or college मग fees. कशाचंही टेन्शन घ्यावं लागत नाही की आता माझं कसं होणार, आता मी कॉलेजची फी कशी भरायची, आता मी भाडं कसं भरणार, How आता will I माझं feed काय my होणार, kids? आणि कसं माझ्या मुलांना मी खाऊ घालणार, How I will handle tomorrow's stress. आता माझा उद्याचा दिवस कसा जाणार, एवढं सगळं टेन्शन आहे, आता मी काय करणार. You will know inside of you तुला आतून कळणार that He gives His beloved sleep. तो त्याच्या प्रियांना झोप देतो, He gives His beloved even in their sleep. तो त्याच्या प्रियांना झोप देतो आणि तो त्याच्या प्रियांना झोपेतही देतो. Yes, Psalm 127 verse 2. स्तोत्र 127:2 झोप तर देतोच आणि झोपेतही देतो, ते वेगळं. You have been redeemed from the curse of the law. अरे नियमशास्त्राच्या शापातनं तुम्ही उद्धारलेले लोक. Redeemed of sweat. तुम्ही त्या घामापासून उद्धारलेले लोक. Redeemed of sorrow. तुम्ही त्या दुःखापासून उद्धारलेले लोक. Because Jesus took it all. कारण येशूंनी ते सगळं नेलेलं आहे. Galatians 3:13 says, आणि आपल्याला गलती 3:13 सांगितलंय, He became a curse for us. तो आपल्यासाठी शाप झाला ना, Because cursed is the one who dies on the tree. कारण की जो झाडावर मरतो तो शापित असं लिहिलंय. He redeemed us from the curse of the law. आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापातनं मोकळं केलेलं आहे. So let us stop striving like the world. तर चला ना, जग आणि जगातली माणसं ज्या पद्धतीनं डोकं फोडतात तसं डोकं आपण बिलियर लोकांनी फोडायचं नाही. We know that if we watch the TV news, we will panic. आपल्याला माहितीये ना, टीव्हीवरच्या बातम्या बघितल्या तर आपल्याला टेन्शन येणार, But we still watch that news. तरी आपण टीव्हीवरच्या बातम्या बघतो का, कशाला? नाही, माझा दिवस सुरू होत नाही सकाळी झी 24 तास. हो People का? get tension हा? watching the news, but they will still watch the news. लोकांना बातम्या बघून टेन्शन येतं तरी रोज सकाळी झी 24 तास, मी म्हणतो जी जस्ट 24 तास करा. Get in His presence. त्याच्या सहवासात जरा ये की Stay there. आणि राहा, Pray in the Spirit. जरा आत्म्यात प्रार्थना कर And let rest do the work. आणि विसाव्याला काम करू दे ना. Amen. सारखंच काय टेन्शन घ्यायचं. बरोबर Because आहे. when you are full of the Holy कारण Spirit, जेव्हा आपण पवित्र आत्म्याने भरलेले असतो you are untouchable. तेव्हा ना आपल्याला कोणीही हात लावू नाही शकत. मग अनटचेबल आणि पुढे अनस्टॉपेबल, Unshakable. अनशेकेबल. Unbeatable. मग कोणी हात लावू शकत नाही, मग कोणी थांबवू शकत नाही, मग कोणी जवळ येऊ शकत नाही. Because you cannot fight a full-time devil with a part-time prayer life. कारण 24/7च्या सैतानाला तुम्ही अर्धवट प्रार्थना करून लढा नाही देऊ शकत. It's not possible. शक्यच नाही हो. 24/7 जो सैतान तुझ्या मागे आहे त्याला तू 2 मिनिटाच्या प्रार्थनेवरती जिंकायला जातो, ते शक्य आहे का? When you stop praying, you start leaking. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना बंद करता मग ते लिकेज सुरू होतं, गळती सुरू होते, गळती. The Holy Ghost should not be just a visitor. आणि पवित्र आत्मा आपल्या घरामध्ये फक्त पाहुणा नको काही. He is your charger. अरे पवित्र आत्मा आपल्या घरचा सदस्य, आपला चार्जर झाला पाहिजे. You have to carry that charger everywhere you go. आणि तो पवित्र आत्मा नावाचा चार्जर सगळीकडे घेऊन आपण फिरायचं आहे. So speaking in tongues is heaven's language for inner strength. अन्य भाषेत बोलणं म्हणजे स्वर्गीय भाषा आहे, आपल्याला आतून शक्ती मिळायला. So keep your fire hot तर तुझी आग गरम ठेव, so that no snake will sit near you. म्हणजे साप वगैरे तुझ्या जवळ बसणार नाहीत. Amen. आग तुझी गरम ठेव म्हणजे साप जवळ येणार नाही. You can't shine for God देवासाठी तू चमकू नाही शकणार if you keep running on empty. जर तू रिकामा धावत राहिला. है ना, अलीकडे इलेक्ट्रिक गाड्या पण निघाल्यात. चार्ज नाही करेगा तो गाडी भागेगी क्या बेटा? I mean, you cannot run if you don't eat. जर तू जेवलाच नाही तर धावता येईल का?
You have to eat and then you can run. जेवलं पाहिजे ना, त्याच्यानंतर धावायला शक्ती येते ना. See, rest is not laziness. आणि विसावा घेणं म्हणजे काय आळस नाही काही. It is divine confidence in विसावा Jesus. विसावा घेणं म्हणजे येशूंवरचा दैवी विश्वास आहे. People will tell you, oh, you keep resting, we will keep working. लोक म्हणतील नाही तुम्ही करा बाबा विसावा आणि आराम, आम्ही तर काम करतो. हो का? नाही आम्ही पण करतो, पण आम्हाला माहितीये. Say, we too work, आम्ही काम but we करतो, don't overwork. पण आम्ही जास्तीची नाही Because करत. we are not overconfident. आम्ही काम करतो, Because we are God confident. आम्ही देवावर विश्वास Because we ठेवतो, trust in कारण God. आमचा देवावर भरोसा आहे. Because we lean on कारण God. देवाचा आधार घेऊन आम्ही जगतो. आम्ही स्वावलंबी आणि स्वाभिमानी लोक नाही, आम्ही देवावर अवलंबून राहतो. That's why we pray in tongues. पण अन्य भाषेत आम्ही बोलतो. Amen. आमेन. Because when your spirit is full, कारण जेव्हा आत्मा तुझा भरलेला असेल ना, your problems also look very small. मग समस्या जरी काही आली ना आयुष्यात तरी ती अशी छोटी दिसते, छोटी. Yes. आणि मग अशी वाक्य बाहेर पडतात कशी, कुछ भी हुआ तुम्ही कुछ नाही होता. When you Jesus आहे ना. are not full of the spirit, पण जर आत्म्याने भरलेले नसू, you see through the magnifying glass. मग आपण भिंग घेऊन छोट्या समस्येला पण मोठं करून ठेवतो. आऊचा भाऊ कशाला म्हणतात, तो प्रकार. Amen. आमेन. एवढूसं पण मोठं दिसतंय. मग So stay prayed up तर प्रार्थना करून जगा, so that when life shows up, म्हणजे जीवन जेव्हा वादळ घेऊन येईल, then you don't fold up. म्हणजे मग तुम्ही कुठेतरी असे गुंडाळून बसणार नाही. Amen. Amen. So praying in tongues is not a ritual. तर अन्य भाषेत बोलणं म्हणजे हमारे में करते हे असं नाही. It's a recharge battery. आपल्यासाठी ते रिचार्ज बॅटरी आहे. It builds you up. त्यातनं आपणच मानले जातो. Amen. खराब Fine भाषेत tuning is done. आणि अगदी फाईन ट्युनिंग होतं, असं ट्यून होतं ना बरोबर You देवाने tune आपण. into heaven's frequency. आणि स्वर्गीय लहरी, स्वर्गीय फ्रिक्वेन्सीला बरोबर ट्युनिंग होतं. It brings peace. शांती येते. Even in pressure times. आणि जरी प्रेशर असेल, दबाव असेल तरी शांती येते. Even in the chaos and confusion, you will be a peaceful आणि person. गोंधळामध्ये सुद्धा तुम्ही शांतीनं जगणारा माणूस होता. Today I see so many youngsters also restless. आज मी अनेक तरुण मुला मुलींना, जवान बच्चे असले अशांत, The most अस्थिर, बेचैन. restless today are the Gen Zs. आज जेनझी आहे ना, जनरेशन झी, जेनझी सगळ्यात अस्वस्थ, बेचैन, चैनच नाही. They are restless. एकदम बेचैन जेनझी रहेंगे ना थोडे. The other day I read in the newspaper आता मी पेपर मध्ये वाचलं that the Gen Zs are the people who are in most social activity and into drugs, into drinking and smoking. ही जेनझी And पिढी जी आहे ना, ती सगळ्यात can stop जास्त you. ड्रग्ज घेणारी, दारू पिणारी, व्यसन करणारी, आणि त्यांना सोशल फार राहायला पाहिजे, सारखं सारखं सामाजिक घोळका अवतीभोवती पाहिजेच, मित्र यार दोस्त मैत्रिणी. जेनझी I'm not saying it, I read it in the newspaper. मी नाही म्हणत आहे, असं बघू नका. वर्तमानपत्रात आलं होतं. So the spirit filled life is not automatic. तर आत्म्याने भरलेलं जीवन असं आपोआप होत नाही Oh, काही. I'm a believer, I'll be automatically filled. नहीं मैं No. बिलीवर है, हमारा सब आपोआप होता, आपोआप कुछ नहीं होता. Can you keep the cell phone there and automatically it will be charged? सेलफोन चार्जिंगला ठेवला नाही तर चार्ज होईल का? No. नाही, माझ्या घरात खूप गरमी आहे, त्या गरमीनं तो चार्ज होतो. असा चार्ज झाला तर फिर क्या ही बात है. See, the more you pray in tongues, जेवढं जास्त तुम्ही अन्य भाषेत बोलाल, the more you become sensitive to God's voice. तेवढं देवाच्या वाणीला तुम्ही जरा संवेदनशील व्हाल आणि तुम्हाला कळेल की आता देव बोलतोय का डेव्हल बोलतोय. And the less power you will have, the less power you will have when आणि- fear and trouble comes. कमी सामर्थ्य, मग भीती आली का काही त्रास आले तरी तुम्ही त्याला आहारी जाणार नाही. One day a mother came to me. एकदा ना एक आई माझ्याकडे She आली, was very, very anxious. फार चिंता, इतकं टेन्शन, She came weeping. रडत रडतच आली. Her teenage son had stopped talking to her. तर त्यांचा टीनेजर मुलगा आहे, तो तिच्याशी बोलतच नव्हता, त्याने आईशी बोलणं सोडलं. He had fallen into bad company. काहीतरी चुकीची संगत मित्रांची त्याला लागली. And the more she tried to correct him, आणि जेवढं आईनं त्याची चूक त्याला दाखवायचा प्रयत्न केला, the more worse he became. तेवढा हा मुलगा अजून वाईट झाला आणि आईशी बोलणंच बंद केलं. And somebody put it little less. हा, because it दिस is, इज I'm व्हेरी freezing. कोल्ड. ऍक्च्युअली वी आर फ्रीजिंग हियर. ये थोडा कम करो भाई. And so she told me, तर ती आई मला म्हणाली, Pastor, पास्टर, I have read every book मी प्रत्येक पुस्तक वाचलं and I have lectured him. आणि मी त्याला लेक्चर दिलं, ह्याच्यावरनं त्याच्यावरनं सगळ्यावरनं I have punished him, त्याला शिक्षा दिली, but nothing is working. पण काही कामच होत नाही, माझा मुलगा बदलतच नाहीये. And I looked her and I told, I remember, तर मी तिच्याकडे पाहिलं आणि मी त्या आईला म्हणालो, मला आठवतं sister, की सिस्टर, stop now explaining to him. आता तुम्ही तुमच्या टीनेजर मुलाला समजावणं बंद करा, Because if he is above 18, कारण तो जो 18च्या पुढचा आहे, you
all your work and your talk will be in vain. तर तुमचं सगळं काम आणि बोलणं वाया जाणार आहे. Stop scolding him also, आणि त्याला सारखं ओरडणं बंद करा. because if that has not changed him, कारण यामुळे जर तो बदललेला नाहीये nothing else will change him. तर आता आणि काही गोष्ट बाकी राहिली नाही की ज्यातनं तो बदलेल. Let God take charge, देवाला ताबा घेऊ दे. because sometimes कारण कधी कधी even in our explaining, आपण जरी त्यांना समजावून सांगितलं the flesh is somewhere still ruling. तरी अंग कुठेतरी राज्य करतं ना. हा देह दगाबाज. See, and so you have talked enough, I said. तर मी त्या बहिणीला किंवा त्या आईला म्हणालो की तुम्ही आता फार बोललात. Let the Spirit now talk to म्हणजे him. तुम्ही तुमच्या मुलाला बोलून आता फार काही समजावलंय. आता देवाच्या आत्म्याला बोलू दे. And I said, you go home, आणि मी त्यांना म्हणालो तुम्ही घरी जा. don't argue, वाद नका घालू. don't advise, सारखं तुम्ही Don't complain. वाद सल्ला तक्रारी करू नका. just kneel down outside his room बस तुमच्या मुलाच्या खोली बाहेर गुडघे टेका and pray in tongues. आणि अन्य भाषेत प्रार्थना करा. Because that's what you can do when you don't know what to do. कारण जेव्हा काय करायचं कळत नसतं तेव्हा हे एवढंच आपल्याला करता येणार असतं. And that night she went home, मग त्या रात्री ती बहीण घरी गेली she sat by his door आणि मुलाच्या खोलीच्या बाहेर बसली and she said softly, आणि हळू बोलली, Lord, प्रभू I don't even know what's wrong anymore. मला माहिती नाहीये काय झालेलं आहे. I don't know what to pray. मला तर माहितीच नाही काय प्रार्थना करायची माझ्या पोरासाठी. Because even Romans 8:26 says we don't know what to pray as we ought to pray. कारण रोमकरास 8:26 मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे कधी कधी काय प्रार्थना करायची समजत नाही. कशी माहितीये पण काय कधी कधी कळत नाही. And so the Holy Spirit himself helps us in our weakness. मग पवित्र आत्मा स्वतः आपल्याला आपल्या अशक्तपणात सहाय्य करतो. And how does he help you? कसं सहाय्य करतो? When you pray in the Holy Ghost. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्यात अन्य भाषेत प्रार्थना करता तेव्हा. And then she started praying in tongues आणि मग त्या बहिणीनं अन्य भाषेत प्रार्थना सुरू केली very quietly, एकदम शांतपणे. yielded to God. देवा शरण आली. She didn't even know what she was saying, मग तिला कळलं सुद्धा नाही की मी काय बोलतीये. but the Holy Spirit knew what was happening पण there. पवित्र आत्म्याला माहिती होतं की काय चाललंय. And at that same hour, मग त्याच घटकेला she told me the boy was sitting in his room. ती बहीण मला म्हणाली माझा मुलगा खोलीत बसलेला होता. He was very angry, फार चिडलेला, very restless, फार अशांत. but suddenly अचानक he felt a warmth go all over him. त्याला जाणवलं की त्याच्यावरून एक काहीतरी ऊब जातीये He felt like a blanket of peace envelop him. आणि शांतीचं ब्लँकेट त्याच्यावर आलेलं त्याला जाणवलं. He didn't understand what was happening, त्याला कळलं नाही त्याला काय होतंय. but tears began to roll down his cheeks. पण म्हणे अश्रू माझ्या मुलाच्या डोळ्यातनं व्हायला लागले. The next morning, आणि दुसऱ्या दिवशी he सकाळी came out of his room तो त्याच्या खोलीतनं बाहेर आला and he said, Mother, आणि म्हणाला मम्मा I don't know why, माहित नाही का but I want to talk to you. पण मला तुझ्याशी आता बोलायचंय. See, she didn't argue with him. तिने वाद नाही घातला. आता बोलायला आल्यानंतर सुद्धा तिने वाद नाही घातला. She just said, Son, speak. म्हणाली मुला बोल ना. And he spoke everything that was gathered there in his heart. आणि मग मुलगा सगळं आईशी बोलायला लागला. त्याच्या हृदयात जे सगळं साठलेलं होतं ना ते सगळं बोलला. And she didn't open her mouth. आईने तोंड नाही उघडलं. And then he cried and cried. मग मुलगा इतका रडला And he embraced her. आणि आईला मिठी And he मारली said, I'm really sorry, आणि Mom. म्हणाला मम्मा मला माफ कर. आय वेंट रॉंग मम्मा, आय एम सॉरी. The Holy Spirit did one night what months of correction could not do. म्हणजे महिने त्या मुलाची चूक सुधरवून आई जे करू नाही शकली ते पवित्र आत्म्याने एका Because रात्रीत केलं. even as a father and mother, कारण आई बाप या नात्याने सुद्धा we may speak the right words. आपण जरी बरोबर तेच बोलत असू Sometimes the tone may not be right. कधी कधी आपल्या आवाजाची पोत Sometimes the words may not be कधी right. कधी शब्द बरोबर नसतात. We are not perfect even in our words. आपल्या शब्दात पण कधी कधी आपण परिपूर्ण नाही. कधी कधी आपला आवाज ज्या रीतीने जातो तो टोन बरोबर नाही. Sometimes the flesh also little bit it is involved. आणि कधी कधी आपलं अंग सुद्धा त्या बोलण्यात असतच. And so your children may take those little bit of fleshly talk than take the worldly words talk. आणि मग मुलं तुमचं ते देहासकटचं बोलणं घेऊन टाकतात. They don't take the word of God's talk. देवाच्या शब्दातलं घेत नाहीत. पण तू असं बोलली ना, बोलताना तुझा टोन कसा होता I'm आणि getting बोलताना तुझे हावभाव कसे होते मम्मा माहितीये का, तू कशी बोलली. See? अरे पण काय बोलली आठवतं का. See, you may have spoken the word of God, अरे पण तू देवाचा शब्द जरी बोलली असली but they ना don't catch those areas. ते नाही ना त्या They भागांना will धरत. catch your tone, your body language, the तुझा way you tone. spoke, your नाही. eyes, your expressions. हा अशी कशी तू Your जोरजोरात language. अशी जोरजोरात बोलत होती, तुझी अंगभाषा कधी कशी होती, असं बोलायचं असतं का. See, when words fail, tongues will prevail. मग शब्द आपले जिथे अपयशी ठरतात
तिथे अन्य भाषा टिकते. Amen. Amen. And from that day, that boy began to change. त्या दिवसापासून तो मुलगा बदलायला लागला. He became calmer. He became more sober. शांत सोबर झाला. He became more respectful. जरा जास्त आदरपूर्ण झाला. His friends noticed it. त्याच्या मित्रांना ते दिसून आलं. His teachers noticed it. शिक्षकांना दिसून आलं. And his mother could hardly believe it. आणि आईचा तर विश्वासच बसेना की माझा मुलगा एवढा बदलला. See, that's the power of praying in tongues. हे अन्य भाषेत बोलण्यामागचं सामर्थ्य आहे. When you stop talking to man आणि तुम्ही जेव्हा माणसाशी बोलणं बंद करा and start talking to God आणि देवाशी बोलायला सुरुवात for करा, that man, त्या माणसाविषयीनं देवाशी बोलायला सुरुवात करा. Heaven त्या begins माणसाशी to- नका बोलू, त्या माणसाविषयीनं देवाशी जेव्हा बोलायला लागाल heaven begins to talk to man for you. आणि स्वर्ग मग त्या माणसाशी तुझ्या वतीनं बोलायला लागतं. मग केस देवाच्या हातात जाते. तू केस अपने हाथ में लेकर काम खराब मत कर. Amen. केस प्रभु को दे, प्रभु हँडल करेगा. And so even husbands, when you feel pressurized, तर नवरे पतिदेव जेव्हा त्यांनाही असं वाटतं की नाही माझ्यावरती प्रेशर आहे pressed by responsibility, आणि जबाबदाऱ्यांचं ओझं आहे, you don't know what to do, कळत नाही त्यांना काय you don't know करायचं, what to pray, समजत नाही त्यांनाही काय करायचं, प्रार्थना काय pray in करायची, tongues. अन्य भाषेत प्रार्थना करायची त्याला पतींनी. Amen. आमेन. I told you many years ago, मी तुम्हाला सांगितलं अनेक वर्षांपूर्वी the company where I was working, ज्या कंपनीत मी कामाला होतो it began to downsize ती कंपनी त्यातले लोक काढायला लागले and people were very afraid. आणि लोक घाबरले. मग स्टाफ जो होता कामाला जे होते ते घाबरायला लागले There कारण was की tension everywhere. सगळ्यांना टेन्शन आलं. कंपनी कामगारांना काढायला लागली. Though I wasn't exactly trembling, आणि जरी मी काही असा थरथरलो वगैरे नाही, I still could feel a certain amount of heat. थोडंसं जाणवत होतं ना, जाणवतच ना, Because the atmosphere was thick कारण of वातावरण and तसं fear. झालं. वातावरण सगळं घाबरलेलं कंपनीच्या आतमध्ये की आता कोणाचा नंबर लागतो, कोणाला काढणार आहेत. तर थोडा परिणाम माझ्यावरही होतो. There were whispers being heard. कुसबुस, सगळीकडे कुसबुस. And you know, when there are whispers, then rumors fly आणि अशी very high. कुसबुस कुसबुस सुरू झाली की अफवा फार पसरतात. Oh, I heard that you are going to be removed. नाही, हमने सुना है When आपको that is निकाल- not the truth. हमने सुना है आपको अरे ते सत्य जरी नसले ते हमने सुना है आपको निकालने वाले. Or then who's next? क्या कोण पुढचा नंबर See, कोणाचा? so- अरे पण तुला काय एवढी उतावळ? Instead of joining the panic, आणि मग त्या गोंधळाशी जाऊन समोर होण्याऐवजी I switched to prayer. मी प्रार्थनेलाच बसलो. बेस्ट. Amen. Amen. I began to pray in tongues. मी प्रार्थना सुरू केली अन्य भाषेत. Every morning, as I told you before going to work, रोज सकाळी कामाला जायच्या अगोदर I would pace my room, मी माझ्या खोलीमध्ये वर खाली praying in the Holy Ghost, अन्य भाषेत प्रार्थना करायचो. charging my spirit, स्वतःच्या आत्म्याला चार्ज करायचो readying myself to face आणि स्वतःला तयार करायचो येणाऱ्या day's सगळ्याला work. तोंड द्यायला की आज जे काय होणार आहे त्याला तोंड द्यायला आता मी तयार आहे. aligning my atmosphere with आणि- heaven's peace. माझं वातावरण स्वर्गीय शांतीशी अलाइन करायचो. And so when I got to work, आणि मग जेव्हा मी कामाला जायचो people would rush to the notice board. लोक तर सगळी नोटीस बोर्ड कडे बघायला जायची. After punching their card, they would not go to the office, they will run to the notice board कार्ड पंच करून कोणी ऑफिस मध्ये जायचं नाही आपल्या, तर त्या नोटीस बोर्ड कडे बघायला जायचं. to check their names if their names were on the चेक करायला List. की आपलं नाव तर लागलं नाही. तभी फोन नहीं थे, सेल फोन नहीं थे, तो सेल फोन में आजकल समझ जाता है मेरे को निकाल दिया. तेव्हा नोटीस बोर्डलाच बघायला but लागायचं. I never joined them. मी कधी नाही गेलो. Never joined the negative people. नकारात्मक लोकांच्या ग्रुप मध्ये घुसूच नका. See? तिथं आपलं काही कामच नाहीये. And if you have prayed in the Holy Ghost, never. आणि अन्य भाषेत जर तू प्रार्थना केली आहे ना, तर नकारात्मक लोकांमध्ये तर अजिबात जायचं नाही. I would just walk past the crowd. मी तर लोकांची गर्दी सोडून असा निघून जायचो. I would smile at their frowning faces हसायचो. त्यांच्या कपाळावरच्या आठ्या बघून मी हसायचो. and go straight to my office. सरळ माझ्या ऑफिस मध्ये जायचो. And my colleagues used to ask me, मग माझे साथीदार मला विचारायचे, are you not afraid, Peter? तुला नाही भीती वाटत पीटर? What if your name is there? तुझं नाव लागलं तर? I would just smile and say, मग मी हसायचो आणि म्हणायचो, God has taken control. देवाने ताबा घेतलाय. I already settled this matter before coming to work. इथे कंपनीत येण्या अगोदर मी सगळं सेटल करून आलोय देवाबरोबर. Because what they didn't know, कारण त्यांना ते माहित नव्हतं that while they were checking their names on the list, की त्यांची नावं ते त्या यादीमध्ये तपासताना I had already checked in the heavens register. मी ऑलरेडी स्वर्गातल्या रजिस्टर मध्ये चेक इन केलेलं आहे. Amen. Amen. And so my name was not among the fearful people. तर माझं नाव त्या घाबरणाऱ्या लोकांमध्ये आलं नाही. Say, आमेन. Amen. आमेन. Because that is the power of speaking in tongues. का अन्य भाषेत बोलण्यामागचं हे सामर्थ्य आहे. आज अलीकडे लोकांना हे कळत नाही, कारण मॉडर्न जमान्यामध्ये लोक अन्य भाषेत बोलायला मागत नाहीत.
it quiets the outside noise. काय होतं पण अन्य भाषेमध्ये बोलून बाहेरचा गोंगाट शांत होतो बेटा. It always amplifies the voice of faith within you. आणि विश्वासाचा आवाज तुझ्यामध्ये अजून सरळ सोट येतो, तुला कळतो. Say, I don't want outside noise. मला बाहेरचा गोंगाट नकोच आहे. मला बाहेरचा गोंगाट Inside noise, even if it is magnified 100 times, I would be okay with it. आतमधला आवाज 100 पट वाढवला तरी मला चालेल, पण हे बाहेरचे गोंगाट जे आहेत ना, इनका ऐसा उनका ऐसा ऐसा ऐसा, मला नाही People पाहिजे. spend lots of time gossiping, talking about others. पण spend अलीकडे their लोकांकडे time. एवढा वेळ आहे ना की लोक चव्हाट्या पिठात बसतच राहतात, चुगल्या करतच राहतात. अरे मालूम क्या म्हणजे झालं. See? And so when others असल्या panic, लोकांच्या जवळ जायचं नाही. अरे तुमको मालूम है क्या? हमको कुछ मालूम नहीं, मालूम करना भी नहीं. and मेरा so तो when, रास्ता ही चुक गया. so when other people panic, you will be walking in peace all the time. आणि मग बाकीचे लोक जेव्हा घाबरलेले असतात ना, तेव्हा तुम्ही एकदम शांत. When others are being broken, आणि बाकीचे तुटले you are being built up. की तुम्ही एकदम बांधलेले Others strong. are having heart attack, you don't. बाकीच्यांना हार्ट अटॅक येतो, तुला नाही येत. See? Others spend their time weeping and crying. बाकीचे रडत 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 बसतात, You are rejoicing. तू आनंद कर. Amen. आमेन. See? Tongues doesn't remove the fire. अन्य भाषा बोलून ना आपल्यातली आग निघत नाही, It makes you fireproof. अजून तुम्ही आग वाढवता, फायर प्रूफ होत. It makes you fireproof. आग तुझी अजून वाढते. अन्य Amen. भाषेत बोला. हालेलुया. And so days pass, week pass, मग दिवस गेले, आठवडे गेले, and then मग names they kept on adding name after name on the list. नावं लागायला लागली त्या यादीमध्ये. And every day people would watch the list. आणि रोज लोक जाऊन त्या यादीत आपलं नाव But my तपासायचं. name never appeared there. माझं नाव कधी आलं नाही, कधीच आलं नाही त्या नोटीस बोर्डवर माझं One नाव. day the Lord spoke to me and said, मग एके दिवशी प्रभू माझ्याशी बोलला आणि म्हणाला, My son, it's time to leave. माझ्या मुला आता तू सोडायची वेळ आहे. It's time to leave. आता तू सोडायची वेळ आहे. Not because they will remove you or they removed you, कंपनी तुला काढतीये किंवा कंपनी तुला सोडतीये म्हणून नाही, but because I am promoting you. मी तुला बढती देतोय. Praise God. देवाला धन्यवाद. And so I resigned. मी राजीनामा दिला. They didn't remove me. त्यांनी मला काढलेलं नाही, कंपनीनं मला काढलेलं नाहीये, मी राजीनामा दिलाय. I resigned. मी राजीनामा दिलाय. आणि त्या काळी हे तुरळक होतं फार. Yes. तुरळक कोणी करत I mean, नव्हते. today you have so many IT companies. आज तर अनेक IT कंपन्या आहेत. That time, त्यावेळेला only on that Pimpri Chinchwad Ah. road, two sides there were companies. ओल्ड A few बॉम्बे पुणे handful हायवेला, of them. ओल्ड बॉम्बे पुणे हायवेला दोन्ही बाजूनी ज्या कंपन्या होत्या तेवढ्याच कंपन्या होत्या ज्याच्यात लोकांना नोकऱ्या लागायच्या. And if आणि you नाही get तर a job government. there, that means you are in heaven. आणि त्या कंपन्यांमध्ये तुम्हाला नोकरी लागली तर म्हणायचं तुम्हाला स्वर्ग मिळालं. Say, आणि त्या नोकरीतनं राजीनामा देणं say, it's not easy. सोपं नाहीये. Today, any block of building, there are 10 offices. आज काय कुठल्याही बिल्डिंग मध्ये आयटीची 10 ऑफिस असतात. कपडे बदलल्यासारखं लोक नोकऱ्या बदलतात. Say, that office will be 500 square feet ते ऑफिस असेल 500 स्क्वेअर फूट and they will pay you 1 lakh. आणि लाख रुपयाचा तुला पगार असतो. Our ऑफिसचे company was 10 acres, they would pay you 10,000. आमच्या काळी कंपनी 10 एकरची, आमचा पगार 10,000. हजारांनी सुरुवात केली होती. मला See, माहिती. many times I used to ask the people now, अनेक वेळेला मी अलीकडे लोकांना विचारायचो, where do you work? कुठे काम करतो? Here, इथे that first floor. पहिल्या मजल्यावर. I earn 2 lakhs. 2 लाख माझा पगार आहे. हो का? म्हणजे Small place giving you 2 lakhs, big place giving हाँ. us 10,000. छोटीशी जागा तुला 2 लाख पगार दे. आमच्या काळी एकर आणि एकर मध्ये कंपन्या असायच्या आणि पगार आमचे एवढूशे होते, 1,000, 2,000, 3,000. So I resigned, मग मी राजीनामा दिला. not in fear, घाबरून नाही, but in obedience. आज्ञा पालन. Because God was calling me to full-time ministry. कारण देव मला बोलवत होता पूर्ण वेळ सेवेत. See, when you stay long enough in tongues, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत जर खूप वेळ आपण राहिलो ना, you stop reacting to fear मग भीतीला आपण प्रतिसाद देत नाही and you start responding to your destiny. आणि आपण आपल्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेला प्रतिसाद द्यायला लागतो, कळायला लागतं आतून. The maximum I prayed in tongues was 6 hours. जास्तीत जास्त मी एका वेळेला अन्य भाषेत प्रार्थना केली आहे 6 तास 6 hours. सलग 6 तास. Not more than that. त्याहून जास्त नहीं. ये बहुत हो गया सर. आजकल लोगों को 6 सेकंड बोलने नहीं होता अन्य भाषा. And then many times, maybe 1 hour, 2 hours, 3 hours, 4 hours. अगणित वेळेला 1 तास 2 तास 3 तास 4 तास. हमारी बात ही अलग थी. So- सुनील जॉन ब्रदर knows when we were filled with the Holy Spirit what used to happen. Yes.
He knows. I mean, the whole atmosphere is to be charged. असं वातावरण चार्ज व्हायचं ना. See, tongues is how you move from being shaken to being sent. अन्य भाषा ना की हादरण्यापासून आपण कसे एकदम स्थिर स्थावर संतासारखे होतो, तो फरक आहे. And so when you speak in tongues, तर जेव्हा तुम्ही अन्य भाषेत बोलता you don't wait for peace. तर तुम्ही शांतीची वाट नाही बघत. You generate peace. तुझ्या शांती जनरेट होते. वो सोलार बिठा है ना ऊपर, वो सोलार एनर्जी जनरेट करता है ना. Amen. MSCB को भी हम देते हैं उसमें से, वैसा होता है. So I was not removed. तर मला नाही कंपनीने I काढलं. walked out on my own terms. मी राजीनामा दिला, स्वतःच्या टर्म वरती निघालो मी. Praise God. देवाला धन्यवाद. Wherever I worked, जिथे कुठे मी नोकरी केली, they didn't remove me. I removed myself out. ऍक्च्युली कुठल्याही ऑफिसनं मला काढलं नव्हतं, मीच निघून आलेलो. Amen. Amen. Praise God. Amen. Because कारण I used to dictate my own terms. मी स्वतःच्या टर्म्स वरती निघायचो. And after I became a believer, more stronger. आणि मग बिलिव्हर झाल्यानंतर मी अजूनच स्ट्रॉंग झालो. बिलिव्हर होण्यापूर्वीचं माझं असं होतं, तर बिलिव्हर झाल्यावरती मी अजून स्ट्रॉंग. Not by man's decision, आणि माणसांच्या निर्णयावर नाही, but by my divine instruction. माझ्या दैवी आदेशावर. Amen. आमेन. That is the power of praying in tongues. अन्य भाषेत प्रार्थना केल्यातलं हे सामर्थ्य It आहे. doesn't just keep you safe, आणि त्यातनं तुम्ही फक्त सुरक्षित राहता असं नाही, it positions you for a divine तुझी purpose. जागा तयार होते दैवी संकल्पांसाठी. Amen. आमेन. I read of a man, मी एका माणसाविषयी वाचलं, his company also was downsizing. त्याची कंपनी सुद्धा लोकांना काढत होती. He was afraid, मग तो घाबरला, sleepless, त्याला रात्री झोप येईना short tempered. आणि राग यायला लागला, And one morning, चिडचिड व्हायला लागली. मग एके दिवशी सकाळी instead of shouting at his wife, बायकोवर ओरडण्याऐवजी he went into the bathroom, तो बाथरूम मध्ये गेला, locked the door, दार बंद केलं and started whispering in tongues. आणि अन्य भाषेत बोलायला लागला. म्हणजे दर दिवशी अलीकडे तो बायकोवर चिडायचा, कारण कंपनीमध्ये असला सगळा गोंधळ सुरू होता. पण त्या दिवशी तसं न करता तो बाथरूम मध्ये गेला, लॉक केलं आणि अन्य भाषेत बोलायला At लागला. first, he felt very strange पहिलं त्याला जरा विचित्रच वाटलं, because he had no business plan. कारण त्याचा काही बिझनेसचा प्लॅन वगैरे नव्हता. Just started speaking something. पण अन्य भाषेत बोलायला लागला तो. But 10 minutes later, he felt great peace in his heart. 10 मिनिटांनंतर त्याला हृदयात फार शांती आली. And his wife was shocked because he was not grumbling. त्याच्या बायकोला धक्काच बसला की आज सॉरी ओरडली नाही माझ्यावर. And that week, the same boss who planned to fire him आणि त्या आठवड्यामध्ये ज्या बॉसनी त्याला काढायचा निर्णय घेतला होता, called him in the office त्या बॉसनीच त्याला ऑफिस मध्ये बोलवलं and said, I am going to give you a new department. आणि म्हणाला तुला मी नवीन डिपार्टमेंट You are देणार, going to head this new एक department. नवीन खातं मी तुला देणार आहे, त्या खात्याचा लीडर तू. See, tongues does not change the office. अन्य भाषा ऑफिस बदलत नाही, It changes the man in the office. माणसाला बदलते. त्या ऑफिस मधल्या माणसाला बदलते अन्य भाषा. Amen. आमेन. It doesn't only give you courage, it upgrades your courage. आणि तुला फक्त धीर देते असं नाही, तुझा धीर अपग्रेड करते. It doesn't only give you wisdom, it sharpens your wisdom. तुला ज्ञान देते एवढं नाही, तुझ्या ज्ञानाला धार लावते. Amen. आमेन. It keeps panic at bay. आणि गोंधळ पॅनिक लांब ठेवते. Praise God. अन्य भाषा. Even wives, I want to talk to you. आणि बायकांशी पण मला बोलायचं आहे. When you feel unseen जेव्हा बायकांना असं वाटतं की माझ्याकडे बघणारं कोणीच or नाही, overwhelmed, किंवा असं वाटतं की अरे काय pray in सगळं- tongues. अन्य भाषेत प्रार्थना करा. Amen. आमेन. बायकांना असं होतं ना कधी कधी की मेरे तरफ देखने वाला ही कोई नाही वगैरे वगैरे, संसाराचे गाडे लोटत लोटत होतं. अन्य भाषेत बोला. And the wife felt forgotten. आणि जर बायकोला असं वाटतंय की मला तर सगळे विसरलेत, She worked, she cooked, काम तर मी करते, मी cared for the children. स्वयंपाक करते, धुणी भांडी करते, मुलांना सांभाळते, And she said, I feel invisible in this house. आणि तरी तिला असं वाटतं की लोकांना, माझ्या घरच्या लोकांना मी तर दिसतच नाही. You know, women are very emotional in बायका that way. भावूक असतात ना. And so she felt, I am invisible in this house. मग तिलाही- Nobody respects me. तिलाही वाटायला लागलं की मला कोणी आदरच देत नाही, मला तर कोणी बघतच नाही, एवढं सगळं करायचं. And the devil makes you to sit on the sofa and, you know, he starts feeding you. आणि मग सैतान बायकांना असं सोफ्यावरती बसायला लावतो आणि मग सैतान तुमच्या डोक्यामध्ये टाकतो सगळा So भुसा. many things. अनेक गोष्टी टाकतो. And so देखा मेरा कोई नाही. one afternoon, एके दिवशी दुपारी tears were flowing down. त्या बाईच्या डोळ्यात अश्रू वाहतात And she said, आणि म्हणते, I will speak in tongues now. आता मी अन्य I भाषेत don't know बोलणार. what to pray. मला नाही काय काय प्रार्थना करायची मला कळत नाही. And she was folding the laundry. आणि ती त्याला कपडे घडी घालत होती, But she continued speaking in tongues. पण अन्य भाषेत बोलत राहिली एकीकडे. She said, I didn't even pray. आणि म्हणाली प्रार्थना पण मी केली नाही. I didn't even pray about my husband, though that thought was there about my husband. नवऱ्याविषयीनं प्रार्थना पण केली नाही, जरी डोक्यात विचार माझ्या नवऱ्याचाच होता. But he said 2 days, she said 2 days later, पण ती म्हणते 2 दिवसांनी he came with a gift.
माझा नवरा माझ्यासाठी गिफ्ट घेऊन a आला gold chain, आणि सोन्याची साखळी which I घेऊन. never ever imagined even in my wildest dreams. आयुष्यात मला कधी असं स्वप्नातही वाटलं नाहीये की माझा नवरा मला सोन्याची साखळी घेऊन He येईल. said, I don't know why, but I was just walking by the jewelry shop. तर तो तिला म्हणतो माहित नाही का मी सोन्याच्या दुकानापासून चाललेलो But then I started thinking about you, आणि मला तुझा विचार यायला how लागला much you do for me and my children. की किती तू माझ्यासाठी आणि मुलांसाठी करते. See, tongues touch the man, अन्य भाषा त्या माणसाला स्पर्श करते and the Holy Spirit made him to realize आणि पवित्र the आत्म्याने value of his wife. त्याला जाणीव करून दिली की तुझ्या बायकोची किंमत ओळख. Praise God. देवाला धन्यवाद. What she could have never done, जे ती कधी करू शकली नसती God can do. ते देव करू शकतो. नवरा बदलायचा आहे, कॉन्टॅक्ट ऊपर रखो, Amen. बदल जाएगा. Because tongues open channels of sensitivity in those people who are around you. का अन्य भाषा काय करते, तुमच्या अवतीभोवती जी माणसं असतात ना त्यांना संवेदनशील करून सोडते. ते पटपट पटपट शिकून घेतात. See, it makes heaven whisper to people on your behalf. आणि स्वर्गाला तुझ्या वतीनं बोलायला लावते त्या लोकांशी. तुला काहीच करावं लागत नाही. Praise तू God. फक्त अन्य भाषेत बोलायचं. आमेन. मामला सेट आहे. You may be silent in English, तुम्ही इंग्रजी भाषेत शांत असाल but heaven is loud in tongues, पण स्वर्ग अन्य भाषेत जोरात आहे. more powerful than your language, तुझ्या भाषेपेक्षाही सामर्थ्यवान. more powerful than your language. तुझ्या भाषेपेक्षा तुझी जी मातृभाषा आहे त्याच्यावर जरी तुझं प्रभुत्व नसलं तरी सुद्धा त्याहूनही जास्त स्वर्ग अन्य भाषेत जोरात आहे. Even to the youth, I want to say, आणि जी जवान मुलं मुली आहेत ना आपल्या चर्च pray in मध्ये tongues. त्यांना मला सांगायचं आहे अन्य भाषेत प्रार्थना करा. Even when you feel life is confusing, pray in tongues. जरी तुम्हाला वाटलं नाही माझं जीवन किती गोंधळलेलं आहे तरी अन्य भाषेत प्रार्थना करा. वी Right. गॉट टू ले हँड्स अँड प्रे फॉर देम pastor. Many don't speak, they don't know only unknown tongues. Before the exams, pray in tongues. परीक्षे अगोदर अन्य भाषेत प्रार्थना The करा. youth have so many emotional problems and because of relational problems. तरुण मुला मुलींना अलीकडे फार प्रॉब्लेम असतात कारण ते दोस्तीत प्रॉब्लेम खूप होतात ना मुलींशी मुलांशी. मेरा ब्रेकअप हो गया. And breakup, हर breakup, दिन को breakup, ब्रेकअप हो रहे breakup. हर दिन को ब्रेकअप हो रहा है. First they will show a heart like this, पहले ऐसा then a कैसा? broken heart, बनता है then ऐसा. a joined फिर heart, टूटा हुआ broken heart, वो joined इमोजी heart, भी कितने broken सारे. heart, joined फिर heart. टूटा हुआ हार्ट. मग त्या हार्ट मधून बाण गेलेला Very हार्ट. sorry to say that I know what it is. हा I मला mean, माफ करा. I don't, I'm not saying in हाँ. that sense, माफ but करा. I can understand your feelings. तुटलेली हृदय मी समजू शकतो पण डेली काय रे हार्ट ब्रेक असे डेली कोण आहे So- तुझ्या जीवनात येणारे जाणारे. What I want to say is spend some time in praying in tongues. मी काय म्हणतो कम आउट ऑफ इट. प्रार्थनेत राहा थोडा अन्य भाषेत बोल. हे काय कोंबडीच्या हृदयाशी. And before you read even your papers, I mean आणि- your books, पेपर आणि पुस्तकं वाचायच्या अगोदर spend 5 minutes praying in the Holy Ghost. जरा 5 मिनिटं अन्य भाषेत प्रार्थना करा. Because the first day you do it, you'll feel calm. कारण पहिल्या दिवशी तुम्ही असं कराल तुम्हाला शांत वाटेल. Second day you do it, दुसऱ्या दिवशी कराल ideas will strike your mind faster. कल्पना तुमच्या डोक्यामध्ये नवीन नवीन येतील. By exam week, आणि मग त्या परीक्षेच्या आठवड्यापर्यंत you will say, my mind got just cleared now. तुम्ही म्हणाल माझं मन असं क्लिअर झालं ना आता. Now I can understand things very पेपर easily. येऊच द्या आता मला असं समजतंय ना सगळं. But one thing I will tell you, पण एक गोष्ट सांगतो tongues will not replace your study time. Okay? अन्य भाषा अभ्यासाची वेळ घेणार नाहीत बरं का. अभ्यास करताना अभ्यासच करायचा. Tongue does not replace study. म्हणजे ही जादूची छडी मी देत नाहीये की अन्य भाषेत बोललं ना पास होतो आपण. हो मग अभ्यास काय आम्ही करायचा का. It just removes the fog that is there in your mind. असं नाही बेटा अभ्यास तू करायचा आणि अन्य भाषेत पण बोलून मग काय होतं ते दुःख पसरलंय ना. हार्ट ब्रेक चिंट्या पिंट्यांचा हार्ट ब्रेक ते दुःख जातं मग. I mean, you can imagine 14-15-year-old हाँ. boy and girl saying we have got heart break. अलीकडे 14-15 वर्षाची मुलं मुली येऊन म्हणतात मेरा हार्ट ब्रेक हो गया. So, तेरा हार्ट जरा स्ट्रॉंग कर. And if you pray in tongues, you can see what you have studied. अन्य भाषेत जर प्रार्थना केली ना जो अभ्यास केलाय ना त्याचा प्रकाश डोक्यात पडेल. Because tongues can turn your panic into focus. का अन्य भाषा तुझ्या गोंधळाला फोकस लक्ष केंद्रित करण्यात मदत करेल. Amen. ते इकडं तिकडं मेरा ना प्रभु के वचन पे ध्यान ही नहीं लगता. तू झापड़ लगा ऐसा And so ध्यान लगेगा. when you reach your children also,
तर जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांकडे पण जात असता, let the Spirit of God reach them first. देवाचा आत्मा पहिलं त्यांच्यापर्यंत पोहोचवा. We don't pray, but we want to talk to them. आपण मुलांसाठी प्रार्थना तर करत नाही, मुलांशी आपल्याला बोलायची फार इच्छा असते. We की want to आज reach our children without prayer. आपल्याला प्रार्थनेशिवाय मुलांना लेक्चर झाडायला फार आवडतं. Say, कोण ऐकतंय? मुलं ऐकतच नाहीत. पहिलं प्रेयर करायची, मुलं पण एवढी शहाणी आहेत. Amen. And even for the husband, when pressure is rising, pray. नवऱ्यांसाठी पण सांगतो, घर संसार का दबाव बढ़ गया, मैं क्या करूं क्या प्रेयर कर. Say, pray until peace prevails. शांती येईपर्यंत प्रार्थना कर. याकोबासारखा बन, मी सोडणारच नाही तुला, भले मांडी तुटली माझी तुटली. Even wife, when emotions rise in you all the time, आणि बायकांनी पण असं भाऊक वादळ सगळं आलं ना, pray until gentleness returns in you. ती सौम्यता तुझ्यात परत येईपर्यंत प्रार्थना कर. एकदम इमोशनल गोंधळ नको घालू. Amen. Praise God. आमेन. मला आता जगायचंच नाही, मला मारूनच टाका, माझी कोणाला पडलेलीच नाही, मी एवढं करते, माझ्याकडे कोणी बघतच नाही, देव बघत राहिला तुझ्याकडे, बाद झालं ना. Fast 1 or 2 times in a week. आठवड्यात 1-2 दिवस जरा उपवास कर, कमी Instead of खाल्ले. just going to the gym to reduce, सारखं जिमिंगला जातो तू, जिम करायला जातो, तुझा वेट लॉस करायला, कॅलरी बर्न करायला. if you fast for God, you will automatically. मी म्हणतो आठवड्यातनं 2 दिवस उपवासच ठोक की बाबा, आपोआप कॅलरी बर्न होती है ना. वो 2 दिन का जिम का भाड़ा भी कम हो जाएगा. ते नाही, जिमिंग एक स्टाइल है ना अलीकडे, सुबह उठ के वो सब बांध बीन के जिम होगा. 2 दिन खा And मत so, ना फिर. and so when you feel tired or distracted, don't complain. मग असं दमल्यासारखं वाटलं, माझं तो लक्षच लागत नाही अलीकडे, मग तक्रारी नाही करायच्या. Pray until the Spirit takes over. प्रार्थना करा, जोर आत्मा ताबा I'm- घेत नाही प्रार्थना करा. I'm telling you, pray until the joy returns back. तो आनंद परत येईपर्यंत प्रार्थना करा. Pray until that peace returns back. ती शांती परत येईपर्यंत प्रार्थना करा. Pray until the confidence returns तो back. विश्वास परत येईपर्यंत प्रार्थना करा. Stay full of the Holy Ghost. पवित्र आत्म्याने भरलेले राहा, Then you will never complain. म्हणजे तुम्ही कधी तक्रार करणार नाही. Don't stay alive on yesterday's refill. आणि कालच्या रिफिल वर जगायचं नाहीये. Be filled with the Holy Ghost. पवित्र आत्म्याने रोज भरा. And in the original it says, be being filled with the Holy आणि Ghost. ओरिजिनल मध्ये लिहिलंय की रोज रोज भरतच जा Amen. पवित्र आत्म्याने. See, when you feel dry, the Holy Spirit is not far away. तुला सुख वाटायला लागलं की पवित्र आत्मा लांब नाहीये, बोलव ना. He is just waiting that you will open your mouth. पवित्र आत्मा वाट बघतोय की कधी तू तोंड उघडशील आणि Bible बोलशील. says, open your mouth and he will fill it. बायबल म्हणतो ना, तुझं मुख तू उघड तो भरेल. What he will fill it with? काय भरेल? With the कशाने? word of God. देवाच्या शब्दाने भरेल, With tongues. अन्य भाषेने भरेल. हालेलुया. Amen. आमेन. Because the same Holy Spirit that raised up Jesus from the dead is living in us. कारण ज्या पवित्र आत्म्याने येशूंना परत जिवंत केलं, तोच पवित्र आत्मा आपल्यात राहायला आलाय ना. But then Paul said to Timothy, stir up the gift that is in you. पण पॉल तिमोथीला काय म्हणाला? तुझ्यामध्ये जे दान आणि देणग्या आहेत त्या जरा हलव. He didn't say, let the Holy Spirit stir you up. पवित्र आत्म्याने तुला हलवावं असं नाही You stir म्हटलं. up the Holy तू Spirit. जरा हलव ना पवित्र You आत्म्यात. show interest. तू जरा उत्सुकता, इंटरेस्ट You pray in tongues. तू जरा अन्य भाषेत प्रार्थना कर. They prayed in tongues and they were filled. ते अन्य भाषेत बोलू लागले आणि ते भरले. See? माझ्यासाठी तू नाही बोलू शकत, मग तुझ्या टीमीने माझं मला करावं लागेल, तर मला आत्म्यात भरलेलं जीवन. The more you जगायचं. pray, the stronger you will stand. आणि जेवढं तुम्ही जास्त अन्य भाषेमध्ये बलवान प्रार्थना कराल, तेवढे धडधाकट उभे राहाल. आणि या काळात हे गरजेचं आहे. Praise God. Amen. I want people to be blessed. मला ना लोकांना आशीर्वाद I want people to be happy. मला लोकांना आनंदी I पाहिजे. want people to be overcomers. मला लोकांना विजयी पाहिजे. He that speaks in tongues edifies himself. जो अन्य भाषेत बोलतो तो स्वतःला बोध देतो. Amen. आमेन. की अरे माझ्या जीवा, अगं जयश्रीबाई, का अशी तू? प्रभू स्ट्रॉंग राहा. See, आमेन. there is a funny story I heard. एक गंमतशीर मी गोष्ट वाचली, ऐकली. A man's phone kept dying. एका माणसाचा फोन असा डिस्चार्ज होत होता. Every 2 hours it was dying. दर 2 तासाला त्याच्या फोनची बॅटरी जायची. Every 2 hours. दर 2 तासाला त्या माणसाच्या सेलफोनची बॅटरी जायची. And so he complained bitterly. तर त्याने तक्रार केली फार This कडूपणे. phone is useless. हा फोनच काही कामाचा नाही. See? But his son laughed and said तर त्याचा मुलगा हसून म्हणाला, that the phone is fine. दादा फोन चांगला आहे, You have never charged it. तुम्ही चार्जिंगच करत नाहीये. You have to charge it long enough. तुम्ही चार्जिंगला लावा ना जरा 2-3 तास व्यवस्थित. If you charge it for 2 minutes, what is the use? तुम्ही 2 मिनिटं चार्जिंगला Just लावता, imagine you charge your phone 2 minutes. 2 मिनिटं तुम्ही तो फोन अख्खा That डिस्चार्ज red- झालेला
चार्जिंगला That लावताय red is still seen there. मध्ये ते लाल निशाणी अभी भी है. What is the use? 2 मिनिटं तुम्ही करताय आणि काढताय तर कसं काय होणार मग? उसको फुल चार्ज तो होने दे. And so some of us think that our faith is weak. तर आपल्यातल्या काही लोकांना असं वाटतं नाही आमचा My विश्वास peace is अशक्त gone, my आहे, joy is gone. माझा विश्वास अशक्तच आहे, माझा आनंद गेलाय, माझी शांती गेली आहे. There's no problem with your spirit. अरे बाबा तुझ्या आत्म्यात काही प्रॉब्लेम नाही. There's no problem that you are born again. असा काही प्रॉब्लेम नाहीये की अरे माझा नवीन जन्मच झाला नाही You बहुतेक. have not stayed plugged in that power source for a long time. असं काही नाहीये. तू चार्जिंगलाच लागत नाहीयेस बाबा. धड जरा बस. Every 1 minute you want to remove it. मिनिटाला तू चार्जिंग काढून घेतो ते चार्ज कसं होईल? So there's nothing wrong with your spirit. तर तुझ्या आत्म्यात काही चुकलेलं नाहीये. The plugging is not done. प्लगिंग नीट करत नाही And तू. staying in tongues is not long time. आणि अन्य भाषेमध्ये तू पुरेसं बोलत नाही. एका मिनिटाला हलतोय, एका मिनिटाला जरा बस का Staying ऐकत in आधी. the secret place for long is the secret. जरा गुप्त जागी खूप वेळ राहणं हीच गुप्त गोष्ट आहे. See, परात्पराच्या छायेखाली गुप्त जागी जरा 2-3 तास मस्त घालवा देवाच्या सहवासात. you cannot run the race of destiny with 5% charged battery. आयुष्याच्या दिशेची धाव 5 मिनिटं तुझं आयुष्य तू येऊन चार्ज करतो. चर्च में आया क्या 2 मिनिट प्रेयर की क्या और हो गया. त्यांनी होतं का बेटा? Amen. हा, आता तर काळ असा आहे 24/7 आपण प्रभू स्ट्रॉंग पाहिजे. See, even one day of praying in tongues, एक दिवस जरी अन्य भाषेत प्रार्थना केली, it cannot repair 1 month of spiritual dryness. महिन्याभराचा तुझ्यामध्ये आध्यात्मिक कोरडेपणा आलाय तो एका दिवसात थोडा जाणार आहे. एक दिवस नाही, एक दिन Sometimes the downloading takes time, isn't it? कधी कधी डाउनलोड व्हायला वेळ लागतो ना. हो की नाही? Amen. करना तो पडे, करके दिखाओ तो माने. You are iPhone, but what is the use? काय फायदा? तुझ्याकडे ऍपलचा आयफोन आहे. You 16 are Pro. iPhone. आणि तू स्वतः आयफोन आहे 16, 17 प्रो. What क्या is the काम use? का प्रो? प्रो चल रहा नहीं तेरा, कुछ फायदा नहीं. नाम प्रो. ब्रो, व्हाट आर यू डूइंग? If you are working in the company also, जर तुम्ही कंपनीत कामाला आहात even if your boss is impossible, आणि तुझा बॉस जरी असा Impossible to please. बॉस म्हणजे अशक्य, देव प्रसन्न होईल हा माणूस नाही. pray in tongues before you go to work. अन्य भाषेत प्रेयर करून जा ना कामाला जाण्या अगोदर. Amen. अन्य भाषेत बोलून जा. Suddenly your words will carry grace and wisdom and अचानक power and तुझ्या anointing. शब्दांमध्ये कृपा येईल, अभिषेक येईल. Heaven will give you favor. स्वर्ग तुला अनुग्रह देईल, पाठिंबा देईल. You will speak beyond logic. आणि तू लॉजिकच्या पलीकडे बोलायला लागशील. Amen. तर्क वितर्क लावणारच नाही. And tongue is not just for the church. आणि अन्य भाषा नाही, वो खाली चर्च के लोगों के Only लिए. in the church. फक्त चर्च मध्ये It's केलं for life. नाही नाही, ती आयुष्यभरासाठीची देणगी आहे. कुठेही बोला, Everywhere you can talk in tongues. कुठेही जा, कुठेही तुम्ही अन्य भाषेत बोलू शकता. Amen. आमेन. Because you are building spiritual muscles. आध्यात्मिक स्नायू वाढवताय तुम्ही. See, some people go to gym every day. काही लोक जिमला रोज जातात ना. Amen. मनोभावे अगदी भक्ती केल्यासारखी जिमला जातात. Lifting weights. असे वेट त्यावरती आणि स्टेटसलाही टाकतात. See? But still that cannot solve your mental problem. त्यातनं हे डोक्यात जो गोंधळ झालाय ना, ते मानसिक प्रेशर कुठे जातंय? Only physical problem it can solve. शारीरिक समस्या सुटल्या, तोंडावर अजून 12च वाजलेत. त्याला काय आहे ना, कुठली जिम आहे आता याला? See? याला ही जिम, Amen. याला ही जिम, आणि याला And every time you say Rabba Shakara Rabba Shando, Mahandari Kharaba it is a Shando. weight lifted on from you. म्हणजे काय होतं, आयुष्यातलं वजन निघून जातं. Every time you speak in tongues, ज्या दरवेळेला तुम्ही अन्य भाषेत बोलाल, it's like a mountain being moved, असा डोंगर गेल्यासारखं a होतं. tension being removed. टेन्शन जातं. Amen. Ah, It's ke- like a chain being broken from your life. साख्या तुटतात रे आयुष्यातल्या. I have seen it. मी बघितलंय. In those times when we used to give water baptism त्या काळी बर का, आम्ही जेव्हा पाण्याचा बाप्तिस्मा लोकांना द्यायचो, in Mumbai, मुंबईला जायचो बारामी. and which beach was it? चौपाटी, Chowpatty. बॉम्बे चौपाटी, जुहू बीच. And then तिथे those hard cases, the demon possessed people who are not delivered by just the word. समजा काही दुरात्माग्रस्त माणसं आहेत आणि देवाचा शब्द जाऊन सुद्धा ती अजून सुटका नाही पावलेली. They used to be given water baptism. त्यांना पाण्याचा बाप्तिस्मा दिला When they used to be immersed आणि त्यांना पाण्यात बुडवलं and they used to come out, आणि बाहेर आले they used to keep running की ते धावत राहायचे, because the demons were activating. कारण दुरात्मे त्यांच्यात प्रगट व्हायचे And then they would be delivered. आणि मग त्यांना सुटका मिळायची. मॅनिफेस्टेशन, ये मॅनिफेस्टेशन. Some of the things you don't know. काही गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत, काही शब्दांचे अर्थही तुम्हाला माहिती नाही. अलीकडे मॅनिफेस्ट शब्द फार आहे. Say,
Depression loses its grip on your life. नैराश्याची पकड जाते रे आयुष्यातली मग. Confusion melts from you. गोंधळ निघून जातो. Amen. अन्य भाषेत बोला. There is a remedy for every spiritual weakness, प्रत्येक आध्यात्मिक अशक्तपणाचा उपाय आहे. and it is to speak in tongues. आणि तो काय? अन्य भाषेत बोला. Amen. आमेन. Don't speak in tongues only when you feel strong. फक्त तुला जेव्हा बलवान वाटतं मी स्ट्रॉंग आहे आज तेव्हाच नाही अन्य भाषेत Speak in बोलायचं. tongues until you become strong. तू बलवान होईपर्यंत अन्य भाषेत बोल. Amen. आमेन. ग्लोरी हालेलुया. Because you don't pray just because you feel like praying. कारण तुला प्रार्थना करावीशी वाटते म्हणून तू करायची असं नाही. You pray until you feel. तुला ते आतून जाणवलं पाहिजे. करायचं म्हणजे कराय वाटो न वाटो. आज मेरे को फीलिंग आई नहीं आई, हम जो करना वो करके ही छोड़ते. See, look at Hannah in the Bible. हन्ना, बायबल मधली हन्ना बघा. She was barren वांज होती ना and she was mocked by a rival. आणि तिची सवत तिची मस्करी करायची ना. But one day एके दिवशी she prayed and prayed अशी तिने प्रेयर केली ना, until words failed, शब्द तिला सुचेनात, अशी प्रेयर केली ना. and she began to utter sounds that only heaven understood. आणि असे काही शब्द किंवा नाद तिच्या तोंडातनं बाहेर येऊ लागला जो फक्त स्वर्गाला कळला. That's why Eli said, I think so you are drunk. म्हणून एली याजक तिला म्हणाला, And that's- बाई तू काय दारू पिऊन आली का? And the same thing we hear in Acts 2, आणि तीच गोष्ट आपल्याला प्रेषितांची कृत्य 2 मध्ये वाचायला that these people are drunk. मिळते की लोक दारू पिऊन आले, नशा करून आले. Amen. आमेन. And so she spoke things which she didn't understand at that time. तर हन्ना असं काही बोलून गेली ना तिथे प्रार्थनेत जे तिला तेव्हा नाही कळलं. And I believe personally, आणि माझा असा व्यक्तिगत विश्वास आहे God was revealing it a little bit in the Old Testament what tongue will look like. जुन्या करारामध्ये देव थोडंसं हन्नेद्वारे प्रगट करत होता बहुतेक जेव्हा ती अशी चुटपुटत होती ना तेव्हा की अन्य भाषा अशीच असणार So आहे. I think so she prayed in tongues and that's how she got the answer. माझं व्यक्तिमत पर्सनल मत आहे की मला असं वाटतं जुन्या करारात हन्नेनी अन्य भाषेतच ते बोलणं केलेलं असणार आहे Yes. असं मला वाटतं. इट्स माय ओपिनियन. Yeah, because he said you are drunk. कारण एली याजक तिला बघून म्हणाला तू दारूची नशा करून आली का? And in Acts 2 also they said you people are drunk. आणि प्रेषित 2 मध्ये सुद्धा ते म्हणाले की हे सगळे दारू पिऊन आलेत. Amen. आमेन. So I pray तुम्ही that you प्रार्थना all करा. speak in tongues. तुम्ही सर्वांनी अन्य भाषेत बोलावं. Next time पुढच्या वेळेला I may give about 10-15 points why you should speak in tongues. 10-15 मुद्दे मी देईन की अन्य भाषेत तुम्ही का बोलावं. But today this is enough. आज एवढं बास आहे. And I would encourage each one of you to speak in tongues. आणि तुम्हाला प्रत्येकाला मी प्रोत्साहन देतोय की अन्य भाषेत बोला, रोज बोला. And if you don't speak in tongues, आणि नाही जर तुम्ही अन्य भाषेत बोललात ना, you can come up in front here now. तुम्ही जर अन्य भाषेत बोलत नसाल, तुमच्यात जर कोणी असं आहे की ज्यांना अन्य भाषा येतच नाही, त्यांनी इथे पुढे या. I will pray for you. मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला अन्य भाषा मिळेल. हालेलुया. Tongue speaking is for the new dispensation. अन्य भाषेत बोलणं नवीन करारातलं आहे. It falls in the new covenant. नवीन करारात येतं ते. It's grace. कृपा कृपा. And it will help you to build. आणि त्यातून तुम्हाला वाढायला मदत होईल. You'll have such a great peace. एक अशी मोठी शांती येईल ना. Even in the storm you will have peace. वादांमध्ये पण शांती येईल. हालेलुया. So you people don't speak in tongues? तर जे लोक अन्य भाषेमध्ये बोलत नाहीयेत, None of you. हा एवढे लोक, You need to speak मी in तेच tongues. म्हणते ना पास्टर, देयर आर मेनी हू डोंट नो टू स्पीक इन टंग्स. We used to have life in the spirit seminar. आमच्या काळी आम्ही लाईफ इन द स्पिरिट सेमिनार करायचो. And the whole day संपूर्ण दिवसभर teachings would be given. आत्म्यातलं जीवन शिकवणी दिल्या जायच्या. And at the end आणि अखेरीला we used to pray for the people. प्रार्थना करायचो आम्ही की लोक अन्य भाषेत बोलावीत. Even when we went for power ministry, पॉवर DJ मिनिस्ट्री, Dinakaran, डीजेस दिनकर अंकल कडे कारुण्यामध्ये जेव्हा आम्ही पॉवर मिनिस्ट्रीला गेलेलो, on the last day शेवटच्या दिवशी we were about 667 people. 667 लोकांची आमची बॅच होती. And Brother Aruldas, ब्रदर अरुळदास,
who had come to our church. जे नंतरून आपल्या चर्चला आलेले. I gave you the testimony that he collapsed. मी साक्ष दिली तुम्हाला की ते बोलता बोलता पडले. And then he was rushed to my house. मग माझ्या घरी मी त्यांना पटकन नेलं. And after I had prayed, मग मी त्यांच्यावर प्रार्थना केली. he said I had gone to heaven. तर ते मला नंतर म्हणाले की मी स्वर्गात गेलो होतो. And the Lord Jesus said, पण प्रभू येशू मला म्हणाले go back, परत जा, because the man of God has prayed तो for you. देवाचा माझा सेवक तुझ्यासाठी प्रार्थना करतोय. गो बॅक. So today he's once again back into heaven. आज ते प्रभूकडे गेलेले आहेत. But पण he's to conduct that last day seminar. ब्रदर अरुळदास तो शेवटचा सेमिनार घ्यायचे And कारुण्यामध्ये, he had such an anointing पॉवर मिनिस्ट्रीमध्ये. आणि त्यांच्यावर इतका अभिषेक होता ना that when he used to pray, की त्यांनी प्रेयर सुरू केली. people would be falling all over the लोक place. सगळीकडे खाली पडायचे And they used to all bust out in आणि tongues. सगळे अन्य भाषेमध्ये बोलायला लागायचे. सगळे Anointed man of God. अभिषिक्त देवाचा सेवक. And so everywhere I find this, many ministers encouraging the church to speak in tongues. तर सर्वत्र मी हे बघतो की अनेक देवाचे सेवक लोकांना अन्य भाषेमध्ये बोलायचं प्रोत्साहन देतात. Amen. आमेन. There are people who speak in tongues but they have stopped. काही लोक अन्य भाषेत बोलत होते पण अलीकडे बोलत नाहीयेत. You have to continue. असं नाही. जमाना किती पण मॉडर्न होऊ दे बेटा, अन्य भाषा कधी बंद नाही करायची. As I told you, it's like charging your phone. मी तुम्हाला सांगितलं तुमचा फोन चार्ज केल्यासारखा प्रकार आहे. You may have the best phone, अगदी सगळ्यात बेस्ट फोन जरी तुमच्याकडे असला but if it is not charged, पण it तो is चार्ज नाही तर useless. तो काय कामाचा आहे. तसं तुझं लाईफ प्रभू मध्ये चार्ज अप नाही तर ते लाईफ तुला किती चांगलं वाटत असेल पण ते कामाचं नाहीये. Every day I speak in tongues. रोज मी अन्य भाषेत बोलतो. Paul said, पॉल म्हणाला, I speak in tongues more than you all. पॉल म्हणाला ना, मी तुम्हा सगळ्यांपेक्षा जास्त मी अन्य भाषेत बोलतो. Yes. आमेन. But why did he say that? का असं पॉल म्हणाला? One day we will learn why did he say. How did he know एके that दिवशी- he spoke in tongues more than others? एके दिवशी आपण हे पण शिकू की पॉलला कसं कळलं दुसऱ्यांपेक्षा सगळ्यांपेक्षा जास्त तो अन्य भाषेत बोलतोय. Because I asked the Lord, कारण मी प्रभूला विचारलं and I'm going to make a message on it. आणि त्याच्यावरती मी उपदेश तयार करणार आहे. How did he know that he spoke in tongues more than everybody? पॉलला कसं कळलं की तो सगळ्यांपेक्षा जास्त अन्य भाषेत बोलत आहे. Amen. आमेन. Everybody. He didn't say leaving the disciples or असं नाही leaving म्हणाला. Peter. मी शिष्यांचं बोलत नाही, पेत्राविषयी बोलत नाही, पण बाकीच्यांपेक्षा जास्त तर मी बोलतो. Amen. असं नाही म्हणाला. सगळ्यांपेक्षा जास्त मी बोलतो अन्य भाषेत. You have to speak in tongues. तुम्हाला अन्य भाषेत बोलावंच लागेल. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतो. पण You have to place your reason aside. हे तर्क वितर्कण जे लॉजिक आहे ना मॉडर्न जमान्याचं ते बाजूला ठेवायचं. See, it will be very hard for today's generation आजच्या पिढीला तर हे अवघडच जाईल. because कारण here there is no work for intelligence. इथं बुद्धीचं काम नसतं. ये बुद्धी का काम नाहीये. Your mind will not understand तुझ्या मनाला कळणार नाही unless you have the gift of interpretation. जोवर तुला अन्य भाषेचा अर्थ सांगायचं दान मिळत नाही. Amen. आमेन. We will study slowly. about अभ्यास it. करू आपण या But गोष्टींचा. are you ready now? आता तुम्ही तयार आहात अन्य भाषा I'm going स्वीकारायला? to pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार I आहे. want some elders and those who can speak in tongues, माझी इच्छा आहे काही एल्डर्स, zonals, झोनर्स, pastors, पास्टर्स to be just around these people. जे अन्य भाषेत बोलतात ते And यांच्या help them. अवतीभोवती असू देत आणि त्यांना सहाय्य करा. आमेन. Yes. कराल ना? Help them. Help them. मदत करा त्यांना. Help them. मदत करा. Just त्यांना lay your मदत करा. hands on them. त्यांच्यावर हात ठेवा. सम And they will झोनर्स, bust out पास्टर्स, speaking in एल्डर्स, tongues. म्हणजे हे लोक सुद्धा अन्य भाषेत बोलायला लागतील. Ready? आमेन. तयार? Yes. तयार? Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, what a good opportunity. किती सुंदर संधी. Because this is the only language the devil doesn't know. कारण ही एकच भाषा आहे जी सैतानाला कळत नाही. He can never understand. सैतानाला ही भाषा कधीही समजणार नाही. Because we speak mysteries to God. कारण की आम्ही अन्य भाषेमध्ये देवाशी गुजे बोलतो. And so, Father, तर देव बापा, I want you to fill these people with the Holy Ghost. माझी इच्छा या लोकांना तू पवित्र आत्म्याने भर. They have to speak in tongues. त्यांनी अन्य भाषेत बोलायलाच You पाहिजे. have to touch them तू now. त्यांना स्पर्शाच केलाच पाहिजे.
Open your mouth now. आता तुमचं मुख उघडा. Open your mouth आता now. तुमचं तोंड उघडा. And He will fill you. आणि तो भरेल. He will give you words. तो तुम्हाला शब्द देईल. And you start speaking. आणि बोलायला लागा. Come on, start speaking in the name of Jesus. येशूच्या Be नावात बोला. filled with the Holy Ghost. पवित्र आत्म्याने भरून जा. Come on now, speak. आता बोला. Speak, speak, speak. You will get words in your mouth. तुमच्या तोंडात तुम्हाला शब्द मिळतील. And you will not understand आणि तुम्हाला कळणार नाही ते. what you are saying. तुम्ही काय बोलताय कळणार नाही. The devil will tell you it is gibberish. शैतान तुम्हाला म्हणेल हे काय वेड्यासारखं आहे. But it is not gibberish. पण हे गिबरिश आणि वेड्यासारखं It नाहीये. is heavenly language. हा ही स्वर्गीय भाषा आहे. Come on, speak now. बोला आता यावेळी. Loudly. जोरात बोला. Don't collapse, don't collapse. पडू नका ढासवू नका. Don't be slain in the spirit. आत्म्याने भरून ढासवू नका. Speak, बोला speak. बोला. Now is not the time to fall. आताची वेळ खाली पडायची नाहीये. Now is the time to speak. आताची वेळ अन्य भाषेत बोलायची आहे. Come on, speak in tongues. Come on, all of you. The entire choir, all those who are there on the Speak stage, loudly. speak in tongues. जोरात अन्य भाषेत बोला. All of you, everybody in here, come on, everybody. Speak, speak, Yes, you are speaking, you are speaking. तुम्ही बोलताय. Speak in Jesus' name. The devil is afraid. सैतान घाबरला. He is running away. सैतान पळून चालला. He cannot stand before you. नाही आता सैतान तुमच्या समोर He उभा राहू शकत. Speak, 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 बोला speak. बोला. Don't hold yourself. स्वतःला असे घट्ट धरून उभे नका राहू. It is heavenly language. स्वर्गीय भाषा आहे It ही. is heavenly language. स्वर्गीय भाषा आहे ही. Heavenly language. स्वर्गीय भाषा आहे ही. You are speaking mysteries to God. तुम्ही देवाशी रहस्य बोलताय. You are building yourself तुम्ही स्वतःला बांधताय. in the most Holy Ghost तुम्ही faith. पवित्र आत्म्याच्या विश्वासात स्वतःला Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Okay, let's all be silent now. ठीक आहे, आता सगळ्यांनी शांत व्हा. See, I told you this is not the time to fall. मी तुम्हाला सांगितलं ही पडायची वेळ नाही. It's the time to speak. ही अन्य भाषेत बोलायची वेळ आहे. There is a time to fall. पडायची एक वेळ असते. But there is a time to talk. पण एक बोलायची पण वेळ असते. The devil will want you to fall but not want you to talk. सैतानाची इच्छा होईल की तुम्ही आत्ता यावेळेला खाली पडा आणि अन्य भाषा बोलू नका. So, म्हणून now आता only these people हे फक्त हे पुढचे लोक who have just received the Holy Ghost, ज्यांना पवित्र आत्मा आत्ताच मिळालाय, look at me माझ्याकडे बघा and start speaking in tongues with your eyes opened. आणि डोळे उघडून अन्य भाषेत बोला. माझ्याकडे बघा. डोळे उघडून अन्य भाषेत बोला. Yes, speak. बोला बोला बोला. Yes. You have got the gift of the Holy Spirit. तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान आता मिळालं. Now you are powerful. आता तुम्ही सामर्थ्यवान आहात. The outside world will not understand. बाहेरच्या जगाला हे कळणार नाही. The outside world will never understand. बाहेरचं जग कधीच या गोष्टी समजून घेणार नाही. But पण if you stop speaking, तुम्ही जर बोलणं थांबवलं,
it will be hard for you to again start. मग परत सुरू करायला अवघड जाईल. But now, आता every time you get an opportunity, speak in tongues. ज्या दरवेळेला संधी मिळते अन्य भाषेत बोला. Because you don't know what to pray कारण at तुम्हाला कधी times. कधी कळत नाही काय प्रार्थना But करायची when ना. you pray in tongues, पण अन्य भाषेत प्रार्थना केली you are filtering your prayer की तुमच्या प्रार्थना पण शुद्ध होतात, फिल्टर according होतात. to what prayers can be accepted by God. देव ज्या प्रार्थना स्वीकारू शकतो अशा प्रार्थना होतात, फिल्टर होतात. Amen. आमेन. And becomes powerful. आणि सामर्थ्यवान So होतात. pray with understanding, but pray in the Holy Ghost also. तर समजुतीने म्हणजे स्वतःच्या भाषेत प्रार्थना तर कराच, पण अन्य भाषेत सुद्धा प्रार्थना करा. What I do is I pray with understanding मी काय करतो, मी समजुतीनं म्हणजे स्वतःच्या भाषेत प्रार्थना करतो and suddenly get into tongues. आणि मग अचानक अन्य भाषेत जातो And I end it with tongues. आणि अन्य भाषेत संपवतो. Do that. असं करा, You will prosper. तुम्ही समृद्ध व्हाल. Amen. आमेन. Father, I thank you for the whole congregation. देवप्पा आलेल्या संपूर्ण समुदायासाठी मी तुझे आभार मानतो. I spoke to them a little gist of how important it is to speak in tongues. आज थोडंसं मी त्यांना सांगितलं की अन्य भाषेत बोलणं किती महत्वाचं आहे. I pray मी प्रार्थना करतो from today आजपासून you change their life. त्यांचं जीवन तू बदल. Every tension सगळं ought to go. टेन्शन गेलं पाहिजे, Every depression has to go. नैराश्य गेलं पाहिजे, Every worry has to go. चिंता गेल्या पाहिजे, Every demonic powers have to go. सैतानी शक्त्या गेल्या पाहिजे. Because as they will speak in tongues, कारण जसं ते अन्य भाषेत बोलतील power will come. सामर्थ्य येईल They will be charged up आणि ते चार्ज होतील and they will overcome every hurdle in their life. आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला मात करतील. Touch their lives, त्यांच्या जीवनांना स्पर्श कर, fulfill their heart's desires, त्यांच्या मनोकामना पूर्ण कर, heal them त्यांना आरोग्य दे, and bless them त्यांना आशीर्वाद दे in Jesus' name. येशूंच्या नावात. You know, you can be healed also if you continue speaking in tongues. तुम्ही जर सातत्याने अन्य भाषेत बोलत राहिलात ना तर तुम्हाला आरोग्य सुद्धा मिळू शकतं. And we will study about it, don't worry. त्याचाही अभ्यास आपण करू, काळजी नका करू. But I am telling you, पण एक सांगतो, even for your own health, स्वतःच्या आरोग्यासाठी सुद्धा pray in tongues. अन्य भाषेत बोला. ज्यांना मेडिकल कॉम्प्लिकेशन्स आहेत, सगळे शरीरामध्ये Yes. आजार पाजार आहेत, अन्य भाषेत बोला. For your crisis at home, pray in tongues. घरामध्ये समजा काही समस्या आहेत, प्रॉब्लेम चाललेले आहेत, अन्य भाषेत बोला. Because the Holy Spirit knows कारण पवित्र आत्म्याला माहित आहे what kind of prayer to make. कुठल्या पद्धतीची प्रार्थना करायला हवी. The Holy Spirit knows पवित्र आत्म्याला ठाऊक आहे what the crises are काय संघर्ष तुझ्या घरात चाललेले आहेत and who is the culprit आणि त्याच्या मागे कोण गुन्हेगार आहे and how to deal with them. आणि ते कसं हाताळायचं. पवित्र आत्म्याला माहिती आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू bless all of them this morning. सर्वांना सकाळी आशीर्वादित कर. Let your name be glorified. तुझ्या नावाला गौरव मिळू दे. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. God bless you all. Please be seated. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. सर्वांनी कृपया खाली बसून घ्या. दानार्पणाची वेळ आहे. दानपात्र आपल्यामध्ये फिरणार आहे. सगळ्यांना निवेदन आहे की सगळ्यांनी कृपया खाली बसावे. आणि आजची सभा संपल्यानंतर वरती रक्तदान शिबिर आहे, ब्लड डोनेशन कॅम्प आहे. त्याच्यामध्ये मोतीबिंदू आणि इतर सुद्धा काही हेल्थ विषयीनं तुम्हाला तपासणी करायची असेल तर त्याची सुद्धा सुविधा आहे. डॉक्टर्स आहेत. तर सभा संपल्यानंतर सगळ्यांनी जरूर वरती जाल आणि या गोष्टींचा लाभ घ्याल. पवित्र
हवा को छू ले, हर एक दिल को तेरा दर्शन हमें मिले। करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, मेरी से तू अभिषेक कर दे। तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, मेरी से तू अभिषेक कर दे। हालेलुया, आमेन, आमेन। सब मिलके गाओ। से वो आग बरसा दे, से तूफान आने दे। महिमा से, सामर्थ से, मेरे से तू अभिषेक कर दे। से वो आग बरसा दे, से तूफान आने दे। महिमा से, सामर्थ से, मेरे से तू अभिषेक कर दे। आप पवित्र आत्मा, आप पवित्र आत्मा, आप पवित्र बहने दे उस हवा को, बहने दे उस हवा को, उस हवा को छू ले हर एक दिल को। हर एक दिल को आमेन। तेरा दर्शन हमें मिले। करते हैं प्रार्थना तुझसे, बहने दे उस हवा को छू ले, हर एक दिल को तेरा दर्शन हमें मिले। करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, मेरे से तू अभिषेक कर दे। तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, मेरे से तू अभिषेक कर दे। आओ सब मिलके आओ पवित्र आत्मा। लिफ्ट योर हैंड्स एंड वर्शिप हिम। हाथ ऊपर कीजिए सब लोग और उसकी आराधना कीजिए, अंदर बाहर सब जगह पर। लिफ्ट योर हैंड्स, वर्शिप हिम। हालेलुया। He is so happy with us. बदल दे
बार गाएंगे Every तेरी angel sing, महिमा आओ पवित्र आत्मा. Lift up your hands, come on. Hallelujah. The Spirit of God is in this place. देवाचा आत्मा आज आपल्या चर्च मध्ये उतरला. दोन्ही हात वर करा. त्याचा अभिषेक पिऊन घ्या. त्याचा सहवास खाऊन घ्या. आठवड्याभराची ताकद घ्या. रवा शब्द म्हणतो. रवा बाबा खराबाची. रवा दरांडरा करावा. रवा बाबा दलो नको. मकरावा शब्द मकराबाची. Come Lord, come. Come Lord, come. रवा बाबा खराबाची. रवा बाबा खराबाची. शब्द बाबा महिमा से तेरे सामर्थ से से तू अभिषेक कर. तेरी महिमा तेरी महिमा से तेरे सामर्थ से फिर एक बार गाएंगे से तू अभिषेक कर. तेरी महिमा तेरी महिमा से तेरे सामर्थ से तू अभिषेक कर. तेरी महिमा तेरी महिमा से तेरे सामर्थ से तू अभिषेक कर. आत्मा महिमा से तेरे सामर्थ से तू अभिषेक कर. तेरी महिमा से तेरे सामर्थ से तू अभिषेक कर. पवित्र आत्मा Praise the Lord. Hallelujah. Dear people of God, you were chosen to be to hear the powerful word of God today. Amen. We thank God for Bishop Peter. Thank you, Shall we Jesus. pray now for the offerings? Gracious, loving Heavenly Father, we thank you, we praise and worship, Lord. You deserve all the glory, honor, and praises, Master. What a joy for children to be in your house, Lord, to be blessed, to be a blessing, Father. Thank you, Lord. Thank you for these offerings and the tithe that thy children have brought into this house, the holy house, your house, Father, so that your house may be full, Lord. We thank you for all those who could give unto your work, Father, Lord, for all the donors, for all the people who brought generously and willingly, Master, Lord. And now we pray, bless this offering, Lord. Multiply them, Lord. Let this offering meet every need of Vineyard Worker Church, Master. For your kingdom, Lord, may expand, Lord. Go forth to the nations, Master. We thank you, we praise you, Master. Open the doors of heaven. Bless all those who have given, Lord, and also who couldn't give, Master, Lord. Let them lack no good things, Lord. And use your children for your glory, for your testimony. In Jesus' name we pray. Amen. Praise the Lord, church. प्रभूची स्तुती असो. We have few announcements for you. आता काही विशेष सूचना आहेत. If you wish to meet Bishop Peter and Pastor Joshi for any specific purpose,
जर तुम्हाला बिशपजी आणि पास्टरजींना कोणत्याही विशिष्ट हेतूसाठी जर भेटायचं असेल, A table has been set up on the left side of the stage. You can visit the table after the service. तर सभा संपल्यानंतर स्टेजच्या डाव्या बाजूला एक टेबल लावण्यात येईल, तर त्या टेबलला तुम्ही नक्की भेट द्या. Please note before issuing any kind of letters for schools or colleges, जर तुम्हाला तुमच्या लेकरांच्या शाळेसाठी, कॉलेजसाठी चर्चच्या द्वारे काही प्रमाणपत्र हवे असेल, or you would like prayer visit by our pastors or elders at your houses, किंवा तुमच्या घरी तुम्हाला आमच्या पास्टर्स आणि एल्डर्सच्या द्वारे घरी प्रार्थनेसाठी भेट हवी असेल, it is very important to be a member of Vineyard Workers of Christ Church. तर सर्वप्रथम हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही विनार्ड वर्कर्सचे मेंबर असणं फार गरजेचं आहे. So we request you to fill the declaration form or renew your membership forms on the DM office in the first floor. तर तुम्ही आजच ते घोषणापत्र जे आहे ते भरून DM ऑफिसमध्ये वरती देऊ शकता. Please note that our church washrooms are under renovation. जसे की तुम्हाला माहिती आहे, आपले चर्चचे जे स्वच्छतागृह आहे त्याचं आपण रेनोव्हेशन करत आहोत. And the arrangements for the same have been made near the church gate. तर त्याच्या साठी जी काही बाकीची जी आवश्यकता आहे त्याचं अरेंजमेंट आपल्या ॲडमिननी केलेलं आहे. On 17th November, which is a Monday, we would be having breaking of bread in church. 17 नोव्हेंबरचा जो सोमवार आहे त्या दिवशी चर्चमध्ये प्रभुभोजन देण्यात येणार आहे. On 27th November, Thursday, we would be having fasting and prayer in church from 6 p.m. onwards. 27 नोव्हेंबरचा जो गुरुवार आहे त्या दिवशी आपल्या चर्चमध्ये उपवास आणि प्रार्थना आयोजित करण्यात आलेली And an आहे. exciting announcement for all the youth. On 14th November, we would be having youth meeting for all the youth. सर्व तरुणांसाठी एकदम आनंदाची बातमी आहे की 14 नोव्हेंबर रोजी आपल्या चर्चमध्ये सर्व तरुणांसाठी एक मीटिंग अरेंज करण्यात आलेली आहे. And the timings would be from 6 p.m. to 9 p.m. आणि त्याचं जे टायमिंग आहे ते संध्याकाळी 6 ते 9 आहे. So we encourage all the youth to come with their friends and attend this meeting. तर सर्व जे यूथ आहेत आपल्या चर्चचे आहेत, तुम्हाला आम्ही नम्र निवेदन करतो की तुम्ही तुमचे मित्र सर्वजण या मीटिंगला या, कारण बिशपजी आणि पास्टरजी दोघंजण ही मीटिंग घेणार आहेत. All those who are interested in dances for church Christmas celebration, क्रिसमस येत आहे तर आपल्याला माहिती आहे आपल्या चर्चमध्ये आपण सर्वजण नाताळाची तयारी जोरदार चालू केलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपल्या चर्चमध्ये आपण डान्सेस देखील ठेवलेले आहेत. you can register your names or your groups to the table which is set up in the porch. पोचमध्ये एक टेबल सेटअप करण्यात आलेला आहे, तर जे कोणी इच्छुक आहे ज्यांना नृत्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे त्यांनी आपली नावे त्या पोचमध्ये जो टेबल आहे तिथे काही सिस्टर्स बसलेले आहेत त्यांना तुमची नावं देऊ शकता. And the first audition would be held on 7th December. तर या तारखेची दक्षता सगळ्यांनी घ्या. 7 डिसेंबर रोजी सगळ्यात पहिलं ऑडिशन होणार आहे. Also for the month of Christmas we have some special events. क्रिसमसचा महिना आहे तर सगळं स्पेशल होणारच आहे आपल्या चर्चमध्ये. So 12th of December, which is a Friday, we would be having Christmas carnival. तर 12 डिसेंबरचा जो शुक्रवार आहे त्या दिवशी आपल्या चर्चमध्ये क्रिसमस कार्निवल आयोजित करण्यात आलेला आहे. There would be many stalls, exciting games and many activities. खूप सारे स्टॉल्स आहेत, खूप साऱ्या गेम्स ॲक्टिव्हिटी आहेत. And the timing for this would be from 10 a.m. to 8 p.m. तर सकाळी 10 वाजता हे कार्निवल सुरू होणार आहे, 10 ते संध्याकाळी 8. तर ऑफिस जरी असेल, ऑफिसचं लॉग आउट नंतर तुम्ही हे कार्निवलची मजा तुम्ही घेऊ शकता. So all those who are interested to set up stalls can visit the table set up in the porch for more information. तर हे जे कार्निवल आहे त्या कार्निवलमध्ये ज्यांना कुणाला स्टॉल लावायचा आहे, कोणी खाण्याचा स्टॉल जर कुणाला लावायचा असेल, कुणाला गेमचा स्टॉल लावायचा असेल, तर यासाठी देखील पोर्चमध्ये एक टेबल लावण्यात आलेला आहे. त्या टेबलवरती तुम्हाला बाकीची सगळी माहिती देण्यात येईल. Another exciting event for the month of December. अजून एक डिसेंबरमध्ये अजून एक चांगल्या इव्हेंटची आम्ही योजना केलेली आहे. On 21st of December, Sunday, we would be having Christmas carols evening. 21 डिसेंबरचा जो रविवार आहे त्या दिवशी आपल्या चर्चमध्ये क्रिसमस कॅरल्स आयोजित करण्यात आलेले आहेत. And the timing would be from 6 p.m. onwards. आणि ज्याचं टायमिंग आहे संध्याकाळी 6च्या पुढे. So let us come together and celebrate Christmas joy, melodious carols and worship our Jesus. तर आपण सर्वजण एकत्र येऊया, आनंदाने आपल्या क्रिसमसचा, नाताळाचा आपण आनंद घेऊया. अजून एक छोटीशी सूचना आहे. जसं पास्टर जयेशने आता अनाऊन्स केलं की आपल्या चर्चमध्ये आज एक शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. तर आता शेवटचं आशीर्वचन पुकारण्यानंतर सर्वांनी वरती फर्स्ट फ्लोअरवरती जा, जिथं तुमच्यासाठी ब्लड डोनेशन कॅम्प आहे. तसेच जे मोतीबिंदू आहे, डोळ्यातील मोतीबिंदू, त्याचं चेकअप करण्यात येईल, त्याच्यावरती सर्जरी देखील करण्यात येईल. त्याच्यानंतर ECG टेस्ट आहेत आणि जनरल चेकअप जर तुम्हाला कुणाला करायचं असेल तर वरती एक टीम बसलेली आहे. तर जसं आशीर्वचन पुकारण्यात
असेल त्याच्यानं तुम्ही वरती जा. आणि हे सर्व जे आहे ते आपल्या विनायक वर्कर्स चर्चच्या सामाजिक जो प्रोग्राम आपण रन करतो त्याच्या अंतर्गत हे केलेलं आहे. आणि हे सर्व जे काही आहे ते मोफत आहे. तर यावेळेस मी बिशपजी आणि पास्टरजींना नम्र निवेदन करेन की त्यांनी येऊन शेवटचं आशीर्वचन द्यावं. Praise the Lord. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. 14 तारखेला म्हणजे येणाऱ्या शुक्रवारी या आठवड्यामध्ये यूथ मीटिंग आहे. सगळ्या जवान मुलामुलींना आमच्याकडून निवेदन आहे की तुम्ही जरूर याल. चर्चमध्ये तर आग लागलेलीच आहे, पण आम्हाला पुढच्या पिढीत पण ती आग घालून जायची आहे. तर सगळी जी जवान मुलं मुली आहेत त्यांनी 14 तारखेला या येणाऱ्या शुक्रवारी संध्याकाळी 5च्या पुढे सभेसाठी हजर राहा. त्याच पद्धतीनं आपले जे सगळे विनायक वर्कर्सचे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सच्या घरामध्ये सुद्धा क्रिसमसच्या वेळेला कॅरल सिंगिंगसाठी आपल्याकडनं लोक येतील, ज्याची सोय जे एल्डर्स आणि झोनल जे सगळ्यांवरती नेमलेले आहेत त्यांच्याद्वारे आम्ही करणार आहोत. तर कोणीही चिंता करू नका. मेंबर्सच्या घरात सुद्धा कॅरल सिंगिंगसाठी आपल्याकडनं लोक येतील. आणि 21 तारखेला चर्चमध्ये जी कॅरल्सची बैठक होईल ती वेगळी, त्याची मजा घ्यायला सगळ्यांनी चर्चमध्ये या. We are also having Fancy Fest, don't forget. हे जे क्रिसमस कार्निवल म्हणतात ना ते आपल्या बोलीभाषेत फॅन्सी फेट गॅदरिंग हो, शाळेतलं कसं असतं तसं चर्चमध्ये. So please do come and enjoy. तर प्लीज या सगळ्यांनी, गंमत जम्मत करूया, थोडं एन्जॉय Amen. करूया, खाऊया Praise God. पिऊया, प्रभूत आनंद करूया. And keep yourself filled आणि स्वतःला भरून ठेवा with the Holy Ghost. पवित्र आत्म्याने. Amen. From Amen. today. आजपासूनच. Even if you go to airports, there are charging points. एअरपोर्टवर गेलो ना तर तिथे सुद्धा चार्जिंग पॉइंट असतात. If you sit in a plane, there is a charging point. विमानात बसलो तरी चार्जिंग पॉइंट आहेत. Some people come to my house, first thing they plug in to charge their phones. काही लोक माझ्या घरी येतात आणि पहिलं फोन चार्जिंगला लावतात. We don't want our phones to die. कोणाचीच इच्छा नसते की आपल्या फोनची बॅटरी जावी. What about our life? जीवनाचं काय रे बाबा? हां, फोन बड़ा चार्ज है, लाइफ ढीला होते जा रहा तेरा. Life is not charged. लाइफ इतना लीकेज है तेरे लाइफ में, लाइफ तुझं चार्ज नहीं. So if you want to be overcoming all situations, तर सगळ्या परिस्थितीवर जर तुला मात करायची असेल, keep yourself charged by speaking in tongues. अन्य भाषेत बोलून तुला स्वतःला चार्ज ठेवावं लागेल. There is no timing for it. आणि त्याला काही वेळ नाही. You can speak in tongues anytime. Even अन्य while भाषेत- cooking, you can speak in हो ना, tongues. अन्य भाषेत तुम्ही कधी बोलू शकता. स्वयंपाक करताना सुद्धा बोलू शकता. Even while working, you can speak in tongues. काम करताना बोलू, तोंडाचं काम आहे ना, नाही You त्यावेळेला can speak तोंडाची in पट्टी tongues चालते. 2 minutes, 10 minutes, 2 मिनिटं, 12, 10 मिनिटं, 1 hour. 1 तास. Eh, तोंड आपली नाही तेव्हा चालूच असतात ना. See, we- अन्य भाषेत सुरू ठेवायची. Our phones we charge anytime. फोन कसा For चार्जिंग 5 minutes, 10 minutes. 5 मिनिटं 10 Any मिनिटं. opportunity we get, we want to charge it. काय संधी आली की लगेच फोन चार्जिंगला लावतो आपण. Isn't it? नाही, In the same way, तसंच आहे. recharge your bodies and your शरीराला, lives. जीवनाला रिचार्ज करा. And God has given us आणि देवाने this आपल्याला opportunity ही संधी दिली आहे. that if we speak in tongues, He says you will be charged up. आपण जर अन्य भाषेत बोललो तर आपण चार्ज हो. Amen. आमेन. Father, I thank you and praise you for this morning. देवबापा, आजच्या सकाळच्या समयासाठी तुझे आभार मानतो. Bless my people, O God. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. You have spoken to them. तू त्यांच्याशी बोललायस. And Lord, I know प्रभू, मला ठाऊक आहे from today आजपासून and every day, आणि रोजच they will speak in tongues. ते O अन्य Father. भाषेत बोलणार And power will descend. आणि सामर्थ्य त्यांच्यावर They will येणार. become powerful people, ते सामर्थ्यवान लोक होणार, overcoming people. विजयी लोक होणार And the devil can never defeat them. आणि सैतान त्यांना कधीच हरवू नाही शकणार. Lord, I pray now, प्रभू, मी आता प्रार्थना करतो, bless each and every one of them. आलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. Fulfill all their heart's desire. त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कर. Give what they ask for. ते जे काही मागतील ते त्यांना दे And let them live an overcoming life. आणि एक विजयी जीवन त्यांना जगता येऊ Let दे. them live the life of a head, त्यांना पुढे जाणारं जीवन जगता not येऊ the दे. life of a tail. मस्तकाचं जीवन जगता येऊ दे, शेपटाचं नाही. Always on top, नेहमीवर, always overflowing, नेहमी वाहणारे, always prosperous, नेहमी समृद्ध, always smiling, नेहमी हसतमुख, always rejoicing, नेहमी आनंदी, always overcoming. नेहमी विजयी. Thank you, Father. हालेलुया. I believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकलीस. In Jesus' name I pray. कारण येशूंच्या नावात ही प्रार्थना मी Amen मागितली. and amen. Amen. Praise God. Amen. And देवाला for धन्यवाद. Christmas month, नाताळच्या पुढच्या महिन्यासाठी please don't forget to hang a star प्लीज outside आपापल्या your house. घरांमध्ये स्टार लावायला विसरू नका. Amen. हं? Every one of you. सगळ्यांनी स्टार लावायचा. That people will come to know हे लोकांना कळेल ना
that you believe in the resurrected Christ. तुमचा पुनरुत्थित येशूंवर विश्वास आहे. Amen. आमेन. God bless you all देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. and see you tomorrow. उद्या आपली परत भेट होईल. But meet one another. एकमेकांना भेटा. Share your testimonies. साक्ष एकमेकांना एकमेकांची सांगा. Compliment one another. एकमेकांना शुभेच्छा द्या. Encourage one another. प्रोत्साहन द्या. Say praise the Lord to one another. प्रेज द लॉर्ड एकमेकांना म्हणा. And then go home. मग घरी नाही, वर जाऊन घरी जा. Praise God. Yes. Sing unto the Lord a new song. Sing unto the Lord all the earth. Sing unto the Lord a new song. Sing unto the Lord all the earth. Sing unto the Lord a new song. Sing unto the Lord all the earth. Sing unto the Lord a new song. Sing unto the Lord all the earth. For the Lord is great, greatly to be praised. Lord is great, greatly to be praised. स्तुति का नया गीत गाओ, यीशु के लिए नया गीत. स्तुति का नया गीत गाओ, यीशु के लिए नया गीत. स्तुति का नया गीत गाओ, यीशु के लिए नया गीत. स्तुति का